हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू टीचक्राफ्ट एज्युकेशन, अन ऑनलाईन प्लॅटफॉर्म. तुम्ही बाहेरचं वातावरण बघितलंच असेल. खूप पाऊस पडतोय, कोझी आहे आणि घरीच बसून आराम करावा असं वाटतंय, अभ्यास करू नये वाटतंय, राईट? पण आपल्याला MPSC एक्झाम क्वालिफाय करायची आहे आणि त्यामध्येही आपल्याला इंग्लिशमध्ये सगळ्यात जास्त मार्क्स हवे आहेत, राईट? त्यासाठी तुम्हाला ही सीरीज फॉलो करणं गरजेचंच आहे. तुम्ही घरी बसा किंवा आराम करा, पण हे व्हिडिओज चुकवू नका. बिकॉज एकही लेक्चर तुम्ही चुकवलं तर ती जी कंटिन्युटी आहे ती नाही राहणार आणि आपल्याला इंग्लिश ग्रामरमध्ये आउट ऑफ मार्क्स हवे आहेत, राईट? जर तुम्ही इथपर्यंत माझ्या बरोबर आहात तर 6th लेक्चरमध्ये तुम्हाला माहितीच असेल आपण काय शिकणार आहोत. इट इज वर्ब. ओके, सो लेट्स मूव्ह ऑन टुगेदर. आज वर्ब शिकणार आहोत आपण. वर्ब म्हणजे काय? कोणतीही ऍक्शन जेव्हा एका वाक्यामध्ये येते, एका सेंटेन्समध्ये कोणतीही ऍक्शन दिली असेल की तो व्यक्ती, तो ॲनिमल किंवा ती वस्तू काय करत आहे, काय क्रिया करत आहे, तर त्या शब्दाला आपण म्हणतो वर्ब. ओके, अ वर्ब इज अ वर्ड दॅट एक्सप्रेसेस अन ऍक्शन, अ स्टेट. म्हणजे तो आराम करतोय किंवा तो हलतोय किंवा तो ऍक्टिव्ह मोडमध्ये आहे किंवा तो रेस्ट करतोय, हे म्हणजे स्टेट. ओके, सो अन ऍक्शन, अ स्टेट और अ पोझेशन. सो पोझेशन मीन्स काय? मालकी. ओके, सो त्याची मालकी काय आहे तेही कळतं आपल्याला वर्ब हा शब्दावरून. त्याला मराठीमध्ये म्हणतात क्रियापद. म्हणजे क्रिया अवस्था किंवा मालकी दर्शविणारा शब्द. सो याला म्हणतात वर्ब. जेव्हा कधीही आपल्या एका वाक्यामधून आपल्याला कळतं की ती वस्तू, ती व्यक्ती किंवा तो प्राणी काय करत आहे, ओके, काय क्रिया करत आहे, तर त्याला आपण म्हणतो वर्ब किंवा क्रियापद असं मराठीमध्ये म्हणतात. सो कधीही ह्या वाक्यामध्ये आपल्याला वाक्याचं स्ट्रक्चर माहिती आहे. सगळ्यात पहिला सब्जेक्ट येतो, मग वर्ब येतं आणि मग ऑब्जेक्ट येतं. जसं की आय एम रीडिंग अ बुक. सो आय एम रीडिंग अ बुक. आय एम रीडिंग अ बुक. तर कधीही एक वाक्य असेल तर त्याच्यामध्ये हे इंग्लिशमध्ये ऑलवेज असं स्ट्रक्चर असतं. सो कधी कधी ऑब्जेक्ट नसतोही, पण मोस्टली ऑब्जेक्ट हा मेन्शन्ड असतोच. सो आय हा काय आहे? ते सब्जेक्ट आहे. कोणाबद्दल बोलतोय आपण ह्या वाक्यामध्ये? आय, माझ्याबद्दल. म्हणून आय हा काय आहे? सब्जेक्ट आहे. रीडिंग हा काय आहे? क्रियापद आहे, म्हणजेच वर्ब आहे. आणि बुक हे एक ऑब्जेक्ट आहे. सो कधीही इंग्लिशमध्ये आपण जेव्हा वाक्य लिहितोय, जेव्हा एक सेंटेन्स लिहितोय, तर त्याच्यामध्ये हे 3 एलिमेंट्स असतात: सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट. ओके, सो एक्झाम्पल, वर्ब मधला एक्झाम्पल, शी सिंग्स ब्युटिफुली. सो सिंग्स काय आहे इथे? सिंग्स आहे वर्ब. आणि जर आपण ऍडजेक्टिव्ह शिकला असाल तो आपल्याला माहिती आहे की ब्युटिफुली इथे काय आहे? ऍडजेक्टिव्ह आहे. कसं गाते? ब्युटिफुली. सो क्वालिटी सांगताय सॉन्ग बद्दल, राईट? सो ब्युटिफुली हे ऍडजेक्टिव्ह आहे, म्हणजेच विशेषण आहे. सो सिंग्स काय आहे इथे? वर्ब आहे. नेक्स्ट, बर्ड्स फ्लाय. फ्लाय म्हणजे उडणे. सो फ्लाय काय झालं इथं? क्रिया सांगताय, याचा अर्थ फ्लाय हे वर्ब आहे. द बेबी स्लीप्स. सो बेबी काय करताय? त्याची स्टेट सांगताय. ते बेबी काय करताय? त्याची अवस्था सांगताय, ते झोपताय, राईट? सो जे स्लीप्स वर्ड आहे ती काय आहे? आपल्याला ऍक्शन सांगताय. सो इट इज अ वर्ब. द सन रायझेस. ओके, द सन रायझेस मीन्स सन उगवत आहे, आता सूर्य उगवत आहे. सो रायझेस उगवत आहे हा क्रियापद आहे. सो रायझेस हे एक वर्ब आहे. सो असे सेंटेन्सेस ज्याच्यामध्ये काय क्रिया करत आहे, काय ऍक्शन करत आहे, त्याचं नाउन आहे, किंवा तो जो सब्जेक्ट आहे वाक्यामधला तो काय क्रिया करत आहे, तर त्या शब्द ज्याच्यापासून आपल्याला क्रिया कळते त्या शब्दाला आपण म्हणतो वर्ब. ओके, सो तुम्हाला वर्बची आयडिया क्लिअर झालीच असेल. सो पुढे आता वर्ब्स मध्ये हे टाईप आहे, जसं आपण नाउन मध्ये टाइप्स बघितले, प्रनाउन मध्ये बघितले, ओके, ऍडजेक्टिव्ह मध्ये पण बघितले. सो आता वर्ब्स मध्येही टाइप्स आहे. दिस इज ऑल्सो वर्ब इज ऑल्सो काइंड ऑफ पार्ट ऑफ स्पीच. सो वर्ब्स मध्ये टाइप आहेत. मेन वर्ब म्हणजेच मुख्य क्रियापद. नेक्स्ट आहे हेल्पिंग किंवा ऑक्सिलरी वर्ब, म्हणजे सहाय्यकारी क्रियापद. नेक्स्ट आहे ट्रान्झिटिव्ह वर्ब, म्हणजे सकर्मक क्रियापद. इनट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे अकर्मक क्रियापद. लिंकिंग वर्ब म्हणजे जोडणारे क्रियापद. फायनाइट वर्ब म्हणजे मर्यादित क्रियापद. नॉन फायनाइट वर्ब म्हणजे अमर्यादित क्रियापद.
8वा आहे रेग्युलर वर्ब म्हणजे नियमित क्रियापद. इररेग्युलर वर्ब अनियमित क्रियापद. स्टेटिव्ह वर्ब म्हणजे अवस्थादर्शक क्रियापद. डायनामिक वर्ब क्रियादर्शक क्रियापद. आणि मोडल वर्ब म्हणजे मोडल किंवा भावदर्शक सहाय्यकारी क्रियापद. सो हे सगळे टाइप्स ऑफ वर्ब्स आहेत जे आज आपण शिकणार आहोत. सो लेट अस मूव्ह ऑन टू द फर्स्ट वर्ब. फर्स्ट वर्ब आहे मेन वर्ब किंवा मेनचा अर्थ आहे मुख्य वर्ब. सो मेन वर्ब असा वर्ब असतो जे मेन ऍक्शन ज्या सेंटेन्समध्ये एका वाक्यामध्ये जी मेन ऍक्शन दाखवत आहे त्याला दर्शवतं ते वाक्य, ते शब्द, त्याला आपण म्हणतो मुख्य क्रियापद किंवा मेन वर्ब. द मेन वर्ब टेल्स अस द मेन ऍक्शन. द मेन ऍक्शन जी आहे वाक्यामधली ती कळते त्या शब्दातून, त्याला म्हणतो आपण मेन ऍक्शन. सो जे वाक्यातील मुख्य क्रिया दर्शवते ते मेन वर्ब. जसं आय प्ले क्रिकेट. जर प्ले नसेल तर काही अर्थ होईल का त्या वाक्याचा? नाही. सो आय प्ले क्रिकेट हा बरोबर वाक्य आहे. सो प्ले नसला तर त्याचा काही अर्थ नाहीये. याचाच अर्थ प्ले हे इम्पॉर्टंट रोल प्ले करतोय. प्ले हे इम्पॉर्टंट शब्द आहे या वाक्यामध्ये. सो प्ले काय आहे? प्ले हा इम्पॉर्टंट वर्ब आहे, मेन वर्ब आहे. दे ईट राईस. दे राईस म्हटलं तर चालेल का? नाही चालणार. सो दे ईट राईस तेव्हा तो सेंटेन्स पूर्ण होतोय. सो जे ईट आहे ते काय आहे? मेन वर्ब आहे. ही ड्राइव्स अ कार. ही अ कार असं नाही बनवू शकत आपण. ही ड्राइव्स अ कार. शी राइट्स अ लेटर. ती लेटर लिहिते. सो आता इथे बघा, जसं आपण मराठीमध्ये पण शिकलो आहोत, काय म्हणतो आपण त्याला, भूतकाळ आणि फ्युचर टेन्स किंवा वर्तमान काळ असं जे ह्याच्यामध्ये असतं तसंच इंग्लिशमध्ये पण असतं. तर इथे ना ते मॅटर नाही करत. इथे म्हणजे प्रेझेंट टेन्स असतं. ओके, म्हणजे जे आत्ता घडतंय ते त्याच्या रिलेटेड शब्द असतात. सो म्हणून इथे राइट्स, ड्राइव्स, ईट, प्ले हे आलेलं आहे. नेक्स्ट हेल्पिंग किंवा ऑक्सिलरी वर्ब. हेल्पिंग, ऑक्सिलरी म्हणजेच सहाय्यकारी. ऑक्सिलरी मीन्स सहाय्यकारी क्रियापद. हेल्पिंग वर्ब्स हेल्प द मेन वर्ब. सो हे जे मेन वर्ब आपण मागच्या स्लाइड मध्ये शिकलो त्या मेन वर्बला कोण हेल्प करतं? हेल्पिंग वर्ब्स हेल्प करतात. ओके, मुख्य क्रियापदाला मदत करणाऱ्या क्रियापदांना सहाय्यकारी क्रियापद म्हणतात. जसं की त्याचं नाव आहे हेल्पिंग वर्ब. सो ह्याचं रोल काय आहे? हे जे मेन वर्ब्स आहेत त्यांना अजून जास्त स्ट्रेस देणे, त्यांना मदत करणे. म्हणजे ते जर हेल्पिंग वर्ब्स नसतील तर त्याला आपण कम्प्लिटली त्याचा अर्थ नाही कळणार आपल्याला. ओके, सो हेल्पिंग वर्ब काय करतात? जे मेन वर्ब्स आहेत त्यांना हेल्प करतात. जसं शी इज सिंगिंग. सो शी इज सिंगिंग. सिंगिंग इथे मेन वर्ब आहे आणि इज काय आहे? हेल्पिंग वर्ब आहे. तो सिंगिंगला हेल्प करताय. सो सिंगिंग काय आहे? मेन वर्ब आहे. आय हॅव फिनिश्ड. ओके, आय फिनिश्ड. फिनिश्डला काय? फिनिश्ड इज अ मेन वर्ब, म्हणजे इथे भूतकाळ पण येऊ शकतं. फिनिश्ड म्हणजेच पास्ट टेन्स. सो आय हॅव फिनिश्ड. फिनिश्ड इथे मेन वर्ब आहे आणि हॅव हा हेल्पिंग वर्ब आहे जो फिनिश्डला हेल्प करतोय. दे आर प्लेइंग. सो प्लेइंग इथे मेन वर्ब आहे आणि आर हा हेल्पिंग वर्ब आहे. दे प्लेइंग म्हणतो का आपण? नाही. दे आर शिवाय ते इनकम्प्लीट आहे. सो दे आर प्लेइंग. याच्यामधून आपल्याला कळतं की सिंग्युलर आहे की प्लुरल आहे. ओके, शी इज असलं की आपल्याला कळतं की ते सिंग्युलर आहे, राईट. आणि हॅव असलं की पण कळतं की ते सिंग्युलरच आहे. आय हॅव फिनिश्ड, आय हॅव रोट, आय हॅव स्लेप्ट. ओके, सो याच्यावरून कळतं की आपण आय वरून पण कळतं आणि मधला जो हेल्पिंग वर्ब आहे त्यावरून पण कळतं. दे वरून पण कळतं आणि आर वरून पण कळतं की ते प्लुरल आहे. दे आर प्लेइंग. सो ही वॉज स्लीपिंग. स्लीपिंग हा मेन वर्ब आहे आणि वॉज हा काय आहे? हेल्पिंग वर्ब आहे. म्हणजेच हेल्पिंग वर्ब ऑलवेज काय, जो मेन वर्ब असतो एका वाक्यामध्ये त्याच्या समोर येतं. हेल्पिंग वर्ब ऑलवेज कम्स इन फ्रंट ऑफ द मेन वर्ब. ओके, जसं इथं मेन वर्ब स्लीपिंग आहे तर वॉज आहे हेल्पिंग वर्ब. ही विल विन. सो विन हा मेन वर्ब आहे आणि विल हा हेल्पिंग वर्ब आहे. सो ऑलवेज डोक्यामध्ये ठेवा की त्याच्यामध्ये दोन वर्ब्स असतात. सगळ्यात पहिला मेन वर्ब असतो आणि मेन वर्बच्या आधी काय येतो? हेल्पिंग वर्ब येतो. त्याचा रोल काय असतो? हा जो मेन वर्ब आहे त्याला मदत करणे, त्याला मुख्य जो क्रियापद असतो त्याला मदत करणे. जसं की इज, हॅव, आर, वॉज, विल हे जे वर्ड्स येतात ना याला आपण म्हणतो हेल्पिंग वर्ब्स.
थर्ड वर्ब ट्रान्झिटिव्ह वर्ब किंवा सकर्मक क्रियापद. सो ट्रान्झिटिव्ह म्हणजे अ ट्रान्झिटिव्ह वर्ब ऑलवेज नीड्स अन ऑब्जेक्ट. सो कोणत्याही वाक्यामध्ये जेव्हा कधीही ट्रान्झिटिव्ह वर्ब असेल तर त्याच्यामध्ये ऑब्जेक्ट हा कंपल्सरी असतोच. सो मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच बोलले होते की कोणताही वाक्याचं जेव्हा स्ट्रक्चर असतं सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट. सो कधी कधी असंही असू शकतं की हा जो ऑब्जेक्ट आहे तो नाही आहे, जसं ही इज सिंगिंग. सो ही इज सिंगिंग मध्ये ऑब्जेक्ट नाहीये, फक्त सब्जेक्ट आणि वर्ब आहे. राईट, असेही वाक्य असू शकतात. पण जेव्हा आपण ट्रान्झिटिव्ह वर्ब बद्दल बोलतोय तर त्या स्ट्रक्चरमध्ये, वाक्याच्या स्ट्रक्चरमध्ये ऑलवेज हा ऑब्जेक्ट जो असतो तो असणारच आहे कंपल्सरी. ओके, सो स्ट्रक्चर कसं असणार आहे? ऑलवेज सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट हा काय आहे? कंपल्सरी असणार आहे. आपण ऑब्जेक्टला स्किपच नाही करू शकत, त्याला म्हणतो आपण ट्रान्झिटिव्ह वर्ब. सो ज्या क्रियापदाला अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्म किंवा ऑब्जेक्ट आवश्यक असते ते सकर्मक क्रियापद. ओके, जसं की एक्झाम्पल, शी बॉट अ पेन. सो शी बॉट म्हणजेच काय? इथे सब्जेक्ट आहे आणि इथे वर्ब आहे. राईट, ऑब्जेक्ट बॉट हा वर्ब आहे, म्हणजे बॉट म्हणजे विकत घेणे. ओके, सो ती तिने एक पेन आणली असा याचा अर्थ आहे. पेन विकत घेतली. सो शी बॉट अ पेन. सो इथे शी हा सब्जेक्ट आहे, बॉट हा वर्ब आहे आणि इथे ऑब्जेक्ट काय आहे? एक पेन आहे. काय आणलं? तर पेन आणली. सो पेन हा ऑब्जेक्ट झाला. सो पेन इथे ऑब्जेक्ट आहे, याचाच अर्थ हा जो वर्ब आहे तो कशात येणार? ट्रान्झिटिव्ह वर्ब मध्ये येणार. बॉट हा ट्रान्झिटिव्ह वर्ब झाला. आय रेड अ बुक. सो आय काय झाला? सब्जेक्ट झाला. रेड झाला वर्ब आणि ऑब्जेक्ट काय झाला? बुक हे ऑब्जेक्ट झालं. सो कधीही तुम्हाला सेंटेन्स नीट पूर्ण लक्ष देऊन वाचायचा आहे. सो त्याच्यामध्ये सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट तिन्ही दिसत असेल तर तो जो वर्ब आहे तो ट्रान्झिटिव्ह वर्ब मध्ये येतं. ओके, सो इथे तिन्ही आहेत म्हणून ते हा जो मधला वर्ब आहे तो ट्रान्झिटिव्ह वर्ब झाला. सो नेक्स्ट एक्झाम्पल, ही किक्ड द बॉल. सो ही काय आहे? सब्जेक्ट. किक्ड आहे वर्ब आणि बॉल आहे ऑब्जेक्ट. सो कशाला किक करतोय? बॉलला किक करतोय. सो जो सेकंड नाउन आहे तो ऑब्जेक्ट प्ले करणार आहे. ओके, सो बॉल आहे इथे ऑब्जेक्ट. सो बॉल इज अन ऑब्जेक्ट म्हणून हे ट्रान्झिटिव्ह, किक्ड हा ट्रान्झिटिव्ह वर्ब झाला. दे बिल्ट अ हाऊस. सो बिल्ट काय? हाऊस. इथे दे म्हणजे सब्जेक्ट आहे दे, बिल्ट वर्ब आहे आणि हाऊस काय आहे? ऑब्जेक्ट आहे. सो बिल्ट हा हाऊस हा ऑब्जेक्ट झाला आणि बिल्ट हा ट्रान्झिटिव्ह वर्ब झाला. वी वॉच्ड अ मूवी. वी हा सब्जेक्ट झाला. कोण? कोण बघत आहे? कोण ती क्रिया करत आहे? सो हा कोणचं जे उत्तर आपल्याला मिळतं ना ते ऑलवेज सब्जेक्ट असतं. ओके, सो वॉच्ड म्हणजे काय क्रिया करतायत? बघतायत, म्हणून हे काय येणार ह्याच्यात? वर्ब येणार. आणि अ मूवी काय येणार? मूवी हा ऑब्जेक्ट होणार. सो मूवी इज अन ऑब्जेक्ट आणि वॉच्ड हे झालं ट्रान्झिटिव्ह वर्ब. सो कधीही लक्षात ठेवायचं आपल्याला की कधीही एका सेंटेन्स मध्ये सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट तिन्ही कंपल्सरी दिलं असेल, ऑब्जेक्ट हा कंपल्सरी असतोच, तर ते वर्ब काय होणार? तो जो मधला वर्ब आहे तो होणार ट्रान्झिटिव्ह वर्ब. नेक्स्ट, आता ट्रान्झिटिव्ह नंतर ट्रान्झिटिव्हचा ऑपोजिट येणार इनट्रान्झिटिव्ह वर्ब किंवा अकर्मक क्रियापद. नो ऑब्जेक्ट इज रिक्वायर्ड. जसं मी बोलले की हे जे ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे त्याचं हे ऑपोजिट असणार आहे. राईट, त्याचा ऑपोजिट असणार आहे. याचाच अर्थ जर ट्रान्झिटिव्ह मध्ये ऑब्जेक्ट कंपल्सरी असतं तसंच इनट्रान्झिटिव्ह मध्ये ऑब्जेक्ट नसतंच. ओके, ऑब्जेक्टचा काहीच रोल नसतो एका सेंटेन्समध्ये. ज्या क्रियापदाला कर्म लागत नाही ते अकर्मक क्रियापद. सो त्याला कर्म लागत नाही अशा ज्या क्रियापदाला आपण म्हणतो अकर्मक क्रियापद. एक्झाम्पल, द बेबी क्राईड. सो द बेबी क्राईड. आता इथे बघा सब्जेक्ट आहे बेबी आणि क्राईड आहे वर्ब. इथे ऑब्जेक्ट आहे का? ऑब्जेक्ट इथे नाही आहे. ऑब्जेक्ट इज मिसिंग. ऑब्जेक्ट नाही आहे. सो आपण ह्याला काय म्हणणार? हे हा जो क्राईड शब्द आहे तो इनट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. द सन रायझेस. परत सन इथे काय आहे? सब्जेक्ट आहे आणि रायझेस काय आहे? वर्ब आहे, म्हणून इथे ऑब्जेक्ट पण परत मिसिंग आहे. सो हे येणार अकर्मक क्रियापद किंवा इनट्रान्झिटिव्ह वर्ब मध्ये. ही लाफ्ट. ही लाफ्ट. लाफ्ट सब्जेक्ट, लाफ्ट वर्ब. परत इथे ऑब्जेक्ट काय आहे? मिसिंग आहे. फक्त सब्जेक्ट आणि वर्ब बद्दल आपल्याला समजत आहे या
वाक्यातून. दे स्लेप्ट. दे काय आहे? सब्जेक्ट आहे. स्लेप्ट काय आहे? क्रियापद आहे म्हणजेच वर्ब आहे. परत इथे जो कर्म आहे ते मिसिंग आहे. सो म्हणजेच ऑब्जेक्ट मिसिंग आहे. म्हणून आपण ह्याला इंट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणतो. जेव्हा कधीही कर्म एका वाक्यामध्ये ऍबसेंट असेल म्हणजेच नसेल किंवा कर्मच्या जागेवर म्हणजेच ऑब्जेक्ट नसेल तर त्या वाक्याला किंवा त्या वर्बला, त्या वाक्यातल्या त्या वर्बला आपण म्हणतो इंट्रान्झिटिव्ह किंवा अकर्मक क्रियापद, इंट्रान्झिटिव्ह वर्ब. ओके. जसं ही प्लेड और शी रोट. आता शी रोट म्हणजे शी हा सब्जेक्ट आहे आणि रोट हा वर्ब आहे. ऑब्जेक्ट मिसिंग आहे. आय कुक्ड. सो कुक्ड हा वर्ब आहे आणि आय हा सब्जेक्ट आहे. परत इथे ऑब्जेक्ट काय आहे? मिसिंग आहे. शी स्लेप्ट. स्लेप्ट हा वर्ब आहे आणि शी हा सब्जेक्ट आहे. परत ऑब्जेक्ट इथे मिसिंग आहे. ही वोर. वोर म्हणजेच घालणे. ओके. सो वोर इज वर्ब आणि ही इज सब्जेक्ट. परत इथे ऑब्जेक्ट मिसिंग आहे. सो असे जे वाक्य असतात ज्याच्यामध्ये सब्जेक्ट आणि वर्ब आहे त्या वाक्याला, त्या वर्बला आपण म्हणतो इंट्रान्झिटिव्ह वर्ब, जे ट्रान्झिटिव्ह वर्बचं ऑपोजिट आहे. वेरॅज ट्रान्झिटिव्ह वर्ब मध्ये काय असतं? ट्रान्झिटिव्ह वर्ब मध्ये ऑलवेज एक ऑब्जेक्ट कंपल्सरी असतो. आता ट्रान्झिटिव्ह आणि इंट्रान्झिटिव्ह मधला डिफरन्स दिलेला आहे सो दॅट तुम्हाला एक क्लिअर पिक्चर येईल तुमच्या समोर की दोघांमधला डिफरन्स काय आहे. बिकॉज ऐकताना आपल्याला कन्फ्युजन होतं ट्रान्झिटिव्ह आणि इंट्रान्झिटिव्ह, म्हणून आपण टेबल दिलेला आहे सो दॅट तुम्हाला इझी होईल बघताना. ट्रान्झिटिव्ह मध्ये काय आहे? जो कर्म आहे किंवा जे ऑब्जेक्ट आहे ते कंपल्सरी असतं आणि ओके, इथे ऑब्जेक्ट कंपल्सरी असतं आणि इथे ऑब्जेक्टचं काही काम नसतं किंवा कर्मचं काही काम नसतं इंट्रान्झिटिव्ह मध्ये. शी रोट अ लेटर. शी आहे सब्जेक्ट, रोट आहे वर्ब आणि लेटर आहे ऑब्जेक्ट. सो कधीही तुम्ही आता वाक्य बघाल तर तुम्हाला हे स्पेसिफाय करता आलं पाहिजे. आता आपण 6th लेक्चर पर्यंत पोहोचलो आहोत तर तुम्हाला आता ही प्रॅक्टिस झालीच पाहिजे की आता आपण कधीही कोणतंही वाक्य बघणार किंवा सेंटेन्स बघणार इंग्लिश मधलं तर आपल्याला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे की त्यामध्ये सब्जेक्ट कोणतं आहे, त्यामध्ये वर्ब कोणता आहे आणि त्यामध्ये प्रनाउन काय आहे, नाउन काय आहे, ऑब्जेक्ट काय आहे. सो हे सगळ्या गोष्टी तुम्हाला आता जमल्या पाहिजे. ओके. सो आपण ह्या एव्हरी लेक्चरमध्ये रिपीट करतोय म्हणून हे आता प्रॅक्टिस झाली पाहिजे ह्याची. आता इथे बघा, शी रोट अ लेटर. शी सब्जेक्ट, रोट वर्ब आणि लेटर काय झाला? ऑब्जेक्ट झाला. शी लाफ्ट. शी सब्जेक्ट आणि लाफ्ट वर्ब. सो इथे ऑब्जेक्ट इज मिसिंग, ऑब्जेक्ट आहे नाही म्हणून इथे इंट्रान्झिटिव्ह मध्ये येतं. आय एट राईस. आय हा सब्जेक्ट झाला, एट हा वर्ब झाला आणि राईस हा ऑब्जेक्ट झाला. इथे आय स्लेप्ट म्हणजे सब्जेक्ट आणि वर्ब, मी झोपले बस. सो सब्जेक्ट अँड वर्ब. ही किक्ड द बॉल. सो ही सब्जेक्ट, किक्ड वर्ब आणि बॉल ऑब्जेक्ट. बर्ड्स फ्लाय सब्जेक्ट आणि वर्ब. आता तुम्हाला डिफरन्स कळला असेल, इथे ऑब्जेक्ट येतं, इथे ऑब्जेक्ट येत नाही. एक्झाम्पल्स थ्रू पण तुम्हाला समजलं असेल की ऑब्जेक्ट कशामध्ये येतं आणि ऑब्जेक्ट कशामध्ये प्रेझेंट नसतं. सो आता तुम्हाला झोपेतून उठूनही विचारलं इंट्रान्झिटिव्ह वर्ब काय आहे आणि ट्रान्झिटिव्ह वर्ब आणि ह्या दोघांमधला डिफरन्स काय आहे तर तुम्हाला जमलं पाहिजे. इट इज व्हेरी इझी आणि तुम्हाला एक्झाम्पल्स ही सांगता आले पाहिजे. नेक्स्ट आहे लिंकिंग वर्ब. लिंकिंग वर्ब जसं की आपल्याला नावावरूनच कळतंय की आपण जोडणारे क्रियापद बघणार आहोत. लिंक म्हणजे जोडणे. सो जोडणारे क्रियापद. अ लिंकिंग वर्ब कनेक्ट्स द सब्जेक्ट विथ द इन्फॉर्मेशन अबाउट द सब्जेक्ट. सो असा वर्ब, लिंकिंग वर्ब हा असा वर्ब आहे जो कनेक्ट करतो. सो कोणाला कनेक्ट करतो? तो जो सब्जेक्ट असतो, वाक्यातला जो सब्जेक्ट असतो त्याला आणि त्याची जी इन्फॉर्मेशन आहे, त्या सब्जेक्ट रिलेटेड जी इन्फॉर्मेशन आहे त्या दोघांना काय करतो? कनेक्ट करतो. ओके. जसं की जोडणारे क्रियापद हे कर्त्याला म्हणजे सब्जेक्टला त्याच्याबद्दल अधिक माहिती देणाऱ्या शब्दाशी जोडते. म्हणजेच सब्जेक्ट म्हणजेच कर्ता जो आहे, जो वाक्यातला कर्ता आहे तो आणि त्याच्याबद्दल जी अधिक माहिती मिळते या दोघांना जोडणारा कोण आहे? लिंकिंग वर्ब हा शब्द. ओके. एक्झाम्पल कॉमन लिंकिंग वर्ब्स काय आहे? जसं इज, एम, आर, वॉज, वर,
बिकम, सीम, लुक, फील, अपियर हे जे शब्द आहेत हे काय करतात, वर्बला आणि वर्ब बद्दल वर्ब आय मीन करता सब्जेक्ट आहे आणि त्याच्याबद्दल जी माहिती आहे आपल्याला मिळते त्या दोघांना लिंक करताय, कनेक्ट करताय. सो हे जे शब्द आहेत हे नीट बघून ठेवा आणि कुठेतरी एका बुकमध्ये लिहून ठेवा, किंवा जे काही मी सांगते, जे काही टाइप्स ऑफ वर्ब्स आहेत आणि त्याचे जे एक्झाम्पल आहेत, जे मी आपण खूप सारे एक्झाम्पल्स ही प्रॅक्टिस करतो, सो ते एक्झाम्पल्स ही नोट डाऊन करून घ्या आणि त्या त्या वर्बच्या अंडर कुठल्या प्रकारचे शब्द येऊ शकतात ह्याची आयडिया ही तुम्हाला असली पाहिजे. म्हणून हे जे एक्झाम्पलमध्ये जे शब्द दिलेत हेही तुम्ही नोट डाऊन करून ठेवा, सो दॅट तुम्हाला जेव्हा रिवाइज कराल तुम्हाला इझी पडेल आणि तुम्हाला कळेल की ह्याच्यामध्ये कॉमन लिंकिंग वर्ब्स म्हणजे कोणते शब्द आले पाहिजे. म्हणजेच तुम्हाला एकदा वाक्य बघताच कळलं पाहिजे की हा लिंकिंग वर्ब आहे. एक्झाम्पल, शी इज ब्युटिफुल. सो आता इथे सब्जेक्ट काय आहे, शी. ओके, आणि ब्युटिफुल काय आहे, तिचं ऍडजेक्टिव्ह आहे, राईट, तिच्याबद्दल विशेषण आहे. सो शी इज ब्युटिफुल, तर ती जी सब्जेक्ट आहे ती कशी आहे, ब्युटिफुल आहे. सो ब्युटिफुल हा शब्द काय सांगतोय, त्या सब्जेक्ट रिलेटेड त्याचं इन्फॉर्मेशन आहे. ब्युटिफुल म्हणजे त्याचं इन्फॉर्मेशन आहे, बरोबर. सब्जेक्ट आहे शी आणि ब्युटिफुल हे त्याचं अधिक माहिती म्हणजेच इन्फॉर्मेशन आहे. आणि ह्या दोघांना कोण जोडतंय, इज हा शब्द. सो इज हा झाला लिंकिंग वर्ब. आपण ह्या वर्ब रिलेटेड थोडी जी इन्फॉर्मेशन म्हणजे थोडं बहुत आपण आय गेस सेकंड लेक्चर मध्ये बघितलं होतं आणि तिथेही मी सांगितलं होतं की लिंकिंग वर्ब काय असतं आणि आपण ते नेक्स्ट लेक्चर मध्ये बघणार आहोत असंही सांगितलं होतं. सो तुम्ही ते लेक्चरही जाऊन बघू शकता. ही बिकेम अ डॉक्टर. नेक्स्ट एक्झाम्पल, सो ही बिकेम अ डॉक्टर. ही काय आहे, सब्जेक्ट आहे आणि डॉक्टर काय आहे त्याच्याबद्दल माहिती देत आहे, त्याचं प्रोफेशन आहे, बरोबर. तो काय पोझिशनला आहे त्याच्याबद्दल माहिती देते आणि ह्या दोघांना कोण जोडताय, त्याची माहिती आणि सब्जेक्ट ह्याला कोण जोडताय, बिकेम हा शब्द. सो बिकेम हा शब्द काय आहे, लिंकिंग वर्ब आहे इथे. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल, द फूड स्मेल्स गुड. सो फूड हे इथे सब्जेक्ट आहे. काय स्मेल, कोण स्मेल गुड करताय किंवा काय स्मेल करताय छान, फूड. सो फूड आहे सब्जेक्ट ह्या वाक्यातला आणि गुड हे त्याच्याबद्दल ऍडजेक्टिव्ह आहे किंवा माहिती आहे. सो स्मेल्स हा शब्द त्याला जोडतोय, लिंक करतोय. सो स्मेल्स हे इथे लिंकिंग वर्ब झालं. आय फील हॅपी. सो आय हा सब्जेक्ट आहे, हॅपी हा त्याचा स्टेट आहे, करंट स्टेट आहे त्याचं. काय म्हणतो आपण त्याला, तर कसं आहे ते सांगताय, राईट, त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन सांगताय. सो फील हा काय आहे, फील हा लिंकिंग वर्ब आहे. ओके, द स्काय लुक्स ब्लू. द स्काय मीन्स काय आहे, सब्जेक्ट, ब्लू आहे त्याच्याबद्दल माहिती आणि लुक्स हे काय करताय, हा जो वर्ब आहे तो दोघांना लिंक करतोय, त्या सब्जेक्टला आणि त्याच्या माहितीला किंवा त्याच्या इन्फॉर्मेशनला. सो लुक्स हा शब्द काय झाला इथे, लुक्स हा लिंकिंग वर्ब झाला. सो असं तुम्हाला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे की सब्जेक्टला कोणती इन्फॉर्मेशन, त्या सब्जेक्ट बद्दल जी इन्फॉर्मेशन दिली ती लिंक करते. सो त्यामधल्या शब्दाला आपण म्हणणार लिंकिंग वर्ब. नेक्स्ट, नेक्स्ट आहे फायनाइट वर्ब किंवा मर्यादित क्रियापद. सो मर्यादित क्रियापद चेंजेस अकॉर्डिंग टू पर्सन, नंबर और टेन्स. सो असा वर्ब, असं क्रियापद जे व्यक्ती, नंबर जेव्हा येतात किंवा जेव्हा टेन्स येतात. टेन्स म्हणजे जसं मी बोलले ना, भूतकाळ किंवा भविष्यकाळ, असं वर्तमान काळ, ह्या गोष्टी त्या शब्दामधून कळतात, त्या क्रियापदावरून कळतात की ते भूतकाळ होतं की ते भविष्य काळातलं सांगतंय किंवा वर्तमान काळातलं बोलतोय. सो तो जो क्रियापद आहे ते काय होतं, अकॉर्डिंग टू दॅट टेन्स किंवा अकॉर्डिंग टू द नंबर, 1 आहे, 2 आहे, 4 आहे, 10 आहेत, त्याच्या अकॉर्डिंग, किंवा जो व्यक्ती आहेत, एक आहे, सिंग्युलर आहे किंवा प्लुरल आहे, त्याच्या अकॉर्डिंग तो जो वर्ब आहे तो चेंज होतो. सो त्याला आपण म्हणतो फायनाइट वर्ब. जसं ही प्लेज क्रिकेट. सो प्लेज हा शब्द आहे, सो ही प्लेज क्रिकेट. सो एक असता, एक व्यक्ती असला की आपल्याला सेज, प्लेज, ओके, राईट्स, रीड्स, लुक्स असं यूज करतो. जेव्हा कधीही सिंग्युलर व्यक्ती असला तर आपण वर्बला एस जोडतो. सो ही प्लेज क्रिकेट, तर आपल्याला इथून कळतंय की हा एकटाच आहे. ओके, म्हणून इथे प्लेज लिहिलेला आहे. सो पर्सन किती आहे, सिंग्युलर आहे, म्हणून हा चेंज होतो. आता हा जो प्लेज आहे, सो
दे असते म्हणजेच प्लुरल व्यक्ती असते, खूप सारे व्यक्ती असते. हे प्ले काय झालं असतं, दे प्ले क्रिकेट असा हा चेंज झाला असता. म्हणजेच जेव्हा प्लुरल, जेव्हा सिंग्युलरचा हा प्लुरल होतोय, हीचा दे होतोय, तेव्हाच हा जो प्ले आहे, हा जो वर्ब आहे तो काय होतोय, प्ले. म्हणजेच प्ले मध्ये चेंज होतोय. प्लेज हा प्ले मध्ये चेंज होतोय जेव्हा कधी इथे प्लुरल नाउन येत आहे. ओके, इथे सिंग्युलर नाउन होतं म्हणून इथे प्लेज येत होतं, इथे प्लुरल नाउन आहे म्हणून इथे प्ले येत आहे. सो हा काय होतोय, अकॉर्डिंग टू द टेन्स आणि अकॉर्डिंग टू द नंबर ऑफ पीपल चेंज होतोय, बरोबर. सो हे काय फायनाईट वर्ब मध्ये येणार. जसं शी रोट अ लेटर. रोट म्हणजे राईटचं पास्ट टेन्स. राईटचं काय म्हणतो आपण त्याला, राईटचं जर आपण भूतकाळ बघितलं तर राईटचं भूतकाळ इंग्लिशमध्ये पास्ट टेन्स, तर काय होणार, राईटचं रोट होणार. सो परत इथे आपल्याला टेन्स दिसतोय म्हणून आपण लिहिणार, जर मी लिहिलं असतं शी, प्रेझेंट मध्ये जर मी लिहिलं असतं, सो आपण लिहिलं असतं शी राईट्स अ लेटर. तर परत इथे अकॉर्डिंग टू द टेन्स काय झालंय, चेंज झालाय हा जो वर्ब आहे तो, म्हणून हा कशामध्ये येणार, फायनाईट वर्ब मध्ये येणार. नंतर आहे शब्द आय एम रीडिंग. रीडिंग म्हणजे काय, आय एन जी जेव्हा आपण लावतो तेव्हा हे समजायचं की आत्ता ती व्यक्ती ती जी वर्ब आहे ती आत्ता परफॉर्म करते, तिची क्रिया आहे तो व्यक्ती, किंवा ती व्यक्ती आत्ता ती क्रिया करत आहे आपल्या समोर. जसं की आय एम रीडिंग म्हणजे ती मी आत्ता वाचत आहे. ओके, सो वर्तमान काळ झाला. जर मी ह्याला पास्ट टेन्स मध्ये चेंज करायचं असेल मला, सो आय रेड. सो रीड किंवा रेड, इंग्लिशमध्ये जेव्हा कधीही आपण पास्ट टेन्स मध्ये जेव्हा रीड म्हणायचं असतं तर रेड म्हणतो, म्हणताना प्रनाऊन्स करताना आपण रेड म्हणतो, पण त्याचा शब्द जो आहे तो READच असतो. ओके, जसं फ्युचर मध्ये म्हणायचं आय विल बी रीडिंग. ओके, विल बी रीडिंग, सो आय विल बी रीडिंग, ऑर एल्स आय विल रीड द बुक. सो READ हा फ्युचर टेन्स दाखवतोय. सो READ रीड म्हणतो आपण त्याला प्रनाऊन्स करताना. बट जर माझी ती बुक वाचून झाली असेल तर मी कसं म्हणणार, आय रेड द बुक. सो रेड READच असतं स्पेलिंग, पण बोलताना आपण म्हणणार रेड. सो आय रेड द बुक, म्हणून मी इथे रेड म्हटले, इवन दो द स्पेलिंग काय आहे READ आहे, बट त्याचं प्रोनाउन्सिएशन काय येणार, रेड येणार. ओके, सो आय एम रीडिंग आणि ह्याचा पास्ट टेन्स कसं येणार, आय रेड. ओके, सो इथे परत टेन्स चेंज झाला म्हणून हे फायनाईट वर्ब मध्ये येणार. दे प्ले क्रिकेट. सो दे प्ले क्रिकेट म्हणजे काय, ते रोज क्रिकेट खेळतात, ते क्रिकेट खेळतात. ओके, सो आता आपण फ्युचर मधलं सांगतोय, ते फ्युचर मध्ये म्हणजे प्रेझेंट मध्ये सांगतोय की ते क्रिकेट खेळतात. सो दे प्लेड क्रिकेट असं जर मी त्याला चेंज केलं, दे म्हणजे काय, इथे परत प्लुरल आहे, जर मी याला सिंग्युलर मध्ये चेंज केलं आय. ओके, सो मी इथे प्लेचं काय केलं, प्लेड केलं, म्हणजेच पास्ट टेन्स मध्ये गेले मी, आणि देचं काय केलं, आय केलं, म्हणजे मी सिंग्युलर मध्ये चेंज केलं. सो इथे मी टेन्स पण चेंज केला आणि इथे मी त्याचा जो नंबर आहे किंवा जे नंबर ऑफ पीपल किंवा जे किती व्यक्ती आहे ते चेंज केला, प्लुरलचा सिंग्युलर केला. सो असं जेव्हा चेंजेस होतात एका वर्ब मध्ये तर त्याला आपण म्हणतो तिथे वर्ब पण चेंज झाला ना, प्लेचं प्लेड झाला. सो असे चेंजेस जेव्हा येतात अकॉर्डिंग टू द व्यक्ती असेल किंवा संख्या असेल किंवा टेन्स असेल, म्हणजेच पास्ट, फ्युचर आणि प्रेझेंट आपण म्हणतो ना, त्याला आपण टेन्स म्हणतो, जे ते पण आपण शिकणार आहोत. पास्ट, फ्युचर, पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर टेन्स. ओके, ह्याच्यामध्ये प्रकार असतात. तर पास्ट म्हणजे भूतकाळ, ओके, प्रेझेंट म्हणजे वर्तमान म्हणतो आपण त्याला, आणि फ्युचर म्हणजे फ्युचर काळ म्हणजे भविष्यकाळ. सो हे मराठीमध्ये तुम्ही शिकलातच असाल, त्याचे प्रकार आहेत हे टेन्सचे. सो अकॉर्डिंग टू दिस टेन्स किंवा नंबर, संख्या किंवा पर्सन, किती व्यक्ती आहेत त्याच्या अकॉर्डिंग हे गोष्टी चेंज होतात, त्याला आपण म्हणतो, त्याच्या अकॉर्डिंग जी क्रियापद आहे ती चेंज होते, त्याला आपण म्हणतो फायनाईट वर्ब. नेक्स्ट, आता त्याचंच ऑपोजिट
नॉन फायनाइट वर्ब म्हणजे अमर्यादित क्रियापद. सो आता इथे काय होणार आहे, त्याचं ऑपोजिट होणार आहे. डू नॉट चेंज अकॉर्डिंग टू द टेन्स, म्हणजे हे काय होतं, अकॉर्डिंग टू द टेन्स किंवा अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट चेंज होत नाही. तिथे काय होतं, तिथे चेंज होत होतं अकॉर्डिंग टू द नंबर, अकॉर्डिंग टू द पर्सन आणि अकॉर्डिंग टू द टेन्स. तिथे काय होत होतं, चेंज होत होतं फायनाइट वर्ब मध्ये. पण इथे जरी नंबर वाढला किंवा पीपल वाढले किंवा किंवा टेन्स चेंज झाला तरी पण ते जे वाक्य आहे ते सेमच राहणार आहे. सो त्याला आपण म्हणतो नॉन फायनाइट वर्ब. एक्झाम्पल, जसं एका सेंटेन्स मध्ये वर्बच्या समोर म्हणजे क्रियापदच्या समोर टू लावला असेल, TO2, ओके, तर त्याला आपण म्हणतो इनफायनाइट वर्ब. आय मीन नॉन फायनाइट वर्ब, सॉरी. अजून एक आहे, ऑल्सो वेन वर्ब बिकम्स द नाउन. सो जेव्हा आपला जी क्रियापद आहे ती नाम होते. एका वाक्यामध्ये जी क्रियापद आहे ती नाम म्हणून आपण त्याला डिफरन्शिएट, आपण त्याला आयडेंटिफाय करतो. तर त्या वाक्यामध्ये पण तो जो वर्ब असतो त्याला आपण म्हणतो नॉन फायनाइट वर्ब. सो याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. इथे टू असतं त्या वाक्यामध्ये, त्या वर्बच्या समोर टू लावतो आपण, किंवा तो जो वर्ब आहे तो नाउनचा रोल प्ले करतो. सो त्या वर्बला आपण म्हणणार नॉन फायनाइट वर्ब. एक्झाम्पल, रीडिंग इम्प्रूव्स नॉलेज. आता बघा इथे रीडिंग काय झाला, हा वर्ब आहे, बरोबर. आता तुम्ही म्हणणार मॅम वाचणं म्हणजे काय, हा वर्ब झाला, तर ह्या वाक्यामध्ये हा वर्ब असेल. बट नो, आता सी क्लिअरली, रीडिंग तर कशाबद्दल बोलतोय आपण, रीडिंग बद्दल बोलतोय, म्हणजेच हा सब्जेक्ट आहे आणि हा इथे नाउन आहे. सो रीडिंग हा इथे नाउन आहे. रीडिंग इज अ नाउन हियर. सो इम्प्रूव्स नॉलेज, नॉलेज हे इथे ऑब्जेक्ट झालाय. ओके, नॉलेज हा इथे ऑब्जेक्ट आहे. सो इम्प्रूव्स, इथे हा जो वर्ब आहे, रीडिंग हा जो वर्ब आहे तो कशामध्ये चेंज झालाय, हा नाउन मध्ये चेंज झालेला आहे. म्हणून हा जो सेंटेन्स आहे, हे जे सेंटेन्स आहे त्यामध्ये हे जे वर्ब दिलाय रीडिंग, हे नॉन फायनाइट वर्ब होणार. जसं आय वॉन्ट टू स्टडी. आता इथे बघा, स्टडी हा काय आहे, स्टडी हा वर्ब आहे आणि त्याच्या समोर काय झालंय, टू लागलेला आहे. सो जेव्हा कधी एका वर्बच्या समोर टू लागतो तर त्याला आपण म्हणतो नॉन फायनाइट वर्ब. तर इथे स्टडी काय झालाय, नॉन फायनाइट वर्ब झालाय. ओके, जेव्हा कधीही एका वर्बच्या समोर टू लागतो किंवा तो जो वर्ब आहे तो काय होतो, तो नाम होतो किंवा तो जो नाउन बनतो. जसं की रीडिंग इम्प्रूव्स नॉलेज, रीडिंग इथे काय झालाय, नाउन मध्ये चेंज झालाय. सो ह्याला आपण म्हणतो, त्या शब्दाला आपण म्हणतो नॉन फायनाइट वर्ब. ओके, सो फायनाइट वर्ब आणि नॉन फायनाइट मधला डिफरन्स तुम्हाला कळला असेल. फायनाइट वर्ब मध्ये काय असतं, फायनाइट वर्ब मध्ये कधीही तो वर्ब अकॉर्डिंग टू द पीपल, म्हणजे जसा व्यक्ती असेल तसा, किंवा नंबर किती असतील त्या थिंग्सचं, त्या अॅनिमल्सचं, किंवा ते किती लोक आहेत त्याच्या अकॉर्डिंग तो नंबर चेंज होतो, किंवा टेन्स म्हणजे पास्ट, प्रेझेंट, फ्युचर ह्याच्या अकॉर्डिंग तो जो वर्ब आहे तो चेंज होतो, त्याला आपण म्हणतो फायनाइट वर्ब. आणि जेव्हा चेंज नाही होत त्याला म्हणतो आपण इनफायनाइट वर्ब. अकॉर्डिंग टू द टेन्स किंवा अकॉर्डिंग टू द पीपल, अकॉर्डिंग टू द नंबर हा चेंज होत नाही. सो त्याला आपण म्हणतो नॉन फायनाइट वर्ब. आणि आपण एक्झाम्पल पण बघितले, याच्यामध्ये टू सगळ्यात पहिला वर्बच्या आधी टू लागतो. सो आय वॉन्ट टू स्टडी म्हणजे मला अभ्यास करायचा आहे. सो वर्बच्या समोर टू लागलेला आहे. तर असे जे वर्ब असतात ते नॉन फायनाइट मध्ये येतात. आणि जे वर्ब असतात जे एका सेंटेन्स मध्ये कधी कधी नाउनचा रोल प्ले करतात, म्हणजे इनिशियली येतात आणि ते नाउनचा रोल प्ले करतात. सो तो जो वर्ब आहे त्याला पण आपण म्हणतो नॉन फायनाइट वर्ब. नेक्स्ट आहे रेग्युलर वर्ब. रेग्युलरचा अर्थ आहे नियमित क्रियापद. पास्ट फॉर्म इज मेड बाय ऍडिंग ईडी. सो कधीही या वर्बचा जो पास्ट फॉर्म आहे, जो भूतकाळ आहे, त्याचा आपण त्या वर्बचा बनवतो, जसं की त्याला ईडी ऍड करून. जसं प्लेचा होतो प्लेड. ओके, आणि जसं इथे इथे दिलेले आहेत मी एक्झाम्पल. प्रेझेंटचा म्हणजे प्रेझेंट टेन्स म्हणजे आता आपण जर म्हणायचं असेल तर वी विल से शी विल प्ले म्हणजे फ्युचर मध्ये. आणि पास्ट जर त्याचं करायचं असेल, शी प्लेड, ईडी ऍड झाला, इथे ईडी ऍड झाला. सो असे असे जे वर्ब असतात ज्याच्यामध्ये आपण पास्ट टेन्स दाखवण्यासाठी ईडी ऍड करतो, तर ते येतं रेग्युलर वर्ब मध्ये. जसं वॉकचं येतं वॉक्ड, परत इथे ईडी ऍड झाला, राईट. कुकचं येतं कुक्ड, ईडी ऍड झाला. जम्पचं येतं जम्प्ड,
ओके, क्लीनचं येतं क्लीन्ड. सो असे जे शब्द आहे ज्याच्यासमोर जेव्हा आपल्याला पास्ट टेन्स दाखवायचं असेल तर त्याच्यासमोर ईडी ऍड होतो, तर त्याला आपण म्हणतो रेग्युलर वर्ब. म्हणजे रेग्युलरली असंच होतं, म्हणजे जनरली जेव्हा आपण वर्ब्स मध्ये पास्ट टेन्स दाखवायचा असतो सो त्याच्यामध्ये ईडी ऍड करतो. जर आपल्याला पास्ट टेन्स दाखवायचं असेल तर आपण त्याला ईडी करतो. जसं की कॉल असेल तर त्याचा पास्ट टेन्स असतो कॉल्ड, राईट. टेक्स्ट हे जे नाव वर्ब आहे तर त्याचं अर्थ टेक्स्टेड, राईट. आणि मिसचं असतं मिस्ड. सो हे झाले हे रेग्युलर वर्ब झाले. ओके, हे रेग्युलर वर्ब मध्ये येतात. कॉलचं कॉल्ड झालं, टेक्स्टचा टेक्स्टेड झालं आणि मिसचा मिस्ड झाला. सो जेव्हा कधी ईडी ऍड होतो यांच्या मागे तर त्याला आपण म्हणतो रेग्युलर वर्ब. जेव्हा आपल्याला त्याला पास्ट टेन्स मध्ये करायचं असेल तर त्याला आपण म्हणतो रेग्युलर वर्ब. एक्झाम्पल स्मेलचं होतं स्मेल्ड. ओके, सो हे जे असे शब्द असतात, हे जे असे वर्ब्स असतात ज्याला ईडी ऍड करून आपण पास्ट टेन्स मध्ये डिफरन्शिएट करू शकतो, तर ह्या वर्ब्सना म्हणतो आपण फायनाईट वर्ब्स. सो दिस इज व्हेरी इझी. कोणत्याही वर्ब मध्ये जर ईडी समोर लावला असेल तर त्याला आपण फायनाईट वर्ब मध्ये डिफरन्शिएट करणार. आता त्याचं ऑपोजिट आहे इररेग्युलर वर्ब. आता आपण रेग्युलर वर्ब बघितला, सो आता आपण अनियमित क्रियापद बघणार आहोत. तर त्याचाच ऑपोजिट असेल, म्हणजेच पास्ट फॉर्म मध्ये त्याच्यासमोर ईडी नाही लागणार पण तो शब्दच पूर्ण चेंज होतो. ओके, तो शब्दच चेंज होतो. तर तो कसा चेंज होतो ह्याचा आपण टेबल घेतलेला आहे आणि याचे वेगवेगळे शब्दही घेतलेत. सो तुम्हाला खूप सारे एक्झाम्पल्स बघितल्यावर एक आयडिया येते की कशा प्रकारे आपण त्याला डिफरन्शिएट करू शकतो. म्हणून आपण खूप वर्ड्स घेतलेले आहेत इथे. जसं की गो जर मला प्रेझेंट मध्ये म्हणायचं असेल, आता जर मी ते प्रेझेंट बद्दल बोलते, आता तुम्हाला आयडिया लागलीच असेल प्रेझेंट कशाला म्हणतात आणि पास्ट कशाला म्हणतात. हे मी तुम्हाला अर्लियर आय हॅव एक्सप्लेन्ड. प्रेझेंट आणि हे फ्युचर. नाही, ह्याचं ना परफेक्ट पास्ट म्हणतात ह्याला. म्हणजे अजून मागे खूप लॉंग गो जर ह्याला म्हणायचं असेल, जसं वेंट हा सध्याच गेलेला असेल आणि खूप वेळ झाला असेल जाऊन, तर आपल्याला हा हा शब्द यूज करतो. असं असतं. हे पण पास्ट मध्येच येतं, पण हे थर्ड वर्ब येतं. ओके, सो फॉर एक्झाम्पल इथे काय होतं, इथे ईडी नाही लागत, या शब्दांमध्ये ईडी नाही लागत, म्हणून ह्याला आपण म्हणतो इररेग्युलर वर्ब. एक्झाम्पल गोचा काय आहे वेंट आणि खूप वेळ झाला असेल तर गॉन. ओके, ईट एट इटन, राईट रोट रिटन. ओके, सो ब्रेक ब्रोक ब्रोकन, स्पीक स्पोक स्पोकन. स्पीक मीन्स बोलणे. ओके, सो ड्रिंक ड्रँक ड्रंक. ओके, बिगिन बिगॅन अँड बिगन. सो बिगिन बिगॅन, बिगिन म्हणजे सुरुवात करणे. ओके, सो बिगिन बिगॅन आणि मग थर्ड वर्ब येतं त्याचा बिगन. हे पण पास्ट मध्येच येतं. सी सॉ सीन, म्हणजे सी म्हणजे बघणे. सो बघणे सॉ आणि सीन. नेक्स्ट आहे टेक टुक टेकन. टेक टुक टेकन. ओके, टेक म्हणजे घेणे. ओके, सो घेण्याचं पास्ट टेन्स येतं टुक आणि अजून त्याच्या प्रिव्हियस म्हणजे त्याचा परफेक्ट पास्ट म्हणतो आपण त्याला येतं टेकन. गिव्ह गेव गिव्हन. गिव्ह म्हणजे देणे, टेक म्हणजे घेणे. इथे बघा व्यवस्थित, आता ह्या शब्दांमध्ये ना ईडी नाही ऍड करत आपण. ह्याचा अकॉर्डिंग टू द पास्ट काय होतंय, आपण त्याला ईएन ऍड करतोय किंवा एन ऍड करतोय आणि इथे फर्स्ट फ्युचर येत आहे, फर्स्ट पास्ट येत आहे आणि इथे मग सेकंड पास्ट येत आहे. नेक्स्ट कम केम कम. सो कमचा परत कमच होतो लास्टला, कम केम कम. कम म्हणजे येणे. रन म्हणजे पळणे, हे माहितीच असेल तुम्हाला. रन रॅन रन. हे पण हे दोन्ही काय आहेत, हे दोन्ही सेमच राहत आहेत बघा. म्हणजे जेव्हा आपण परफेक्ट पास्ट घेतो ह्यांचा आणि ह्याचं सेमच राहत आहे, प्रेझेंट आणि परफेक्ट पास्ट. ओके, कम केम कम, रन रॅन रन. नो
म्हणजे माहिती असणे, नो न्यू, नोन. चूज, चोज, चूजन. चूज म्हणजे चॉईस करणे किंवा काय म्हणतो आपण निवडणे, त्याला म्हणतो आपण चूज. सो चूज, चोज, चूजन. नेक्स्ट आहे ड्राईव्ह म्हणजे ड्राईव्ह करणे, ड्राईव्ह, ड्रोव, ड्रिव्हन. सो हे शब्द होते ज्याच्यामध्ये आपण इरेग्युलर वर्ब बघू शकतो की अकॉर्डिंग टू द टेन्स काय होत आहेत ते ईडी नाही लागत आहे त्यांच्या मागे, बट त्यांचा पूर्ण शब्द आहे तो ऑलमोस्ट चेंज होत आहे. जसं एक्झाम्पल गो, वेंट, गॉन. ईट, एट, ईटन. राईट, रोट, रिटन. ब्रेक, ब्रोक, ब्रोकन. स्पीक, स्पोक, स्पोकन. ड्रिंक, ड्रँक, ड्रंक. बिगिन, बिगॅन, बिगन. see, saw, seen. take, took, taken. give, gave, given. come, came, come. come, came, come आणि run, ran, run हे सेमच राहतात परफेक्ट पास्ट प्रेझेंट मध्ये आणि परफेक्ट पास्ट मध्ये. दिस अँड दिस. ओके. नो, न्यू, नोन आणि चूज, चोज आणि चोजन. ड्राईव्ह, ड्रोव्ह अँड ड्रिव्हन. सो यू कॅन टेक द स्क्रीनशॉट. तुम्ही ह्या टेबलचा स्क्रीनशॉट घेऊ शकता सो दॅट तुम्हाला जेव्हा कधीही यांचं कन्फ्युजन असेल किंवा तुम्ही इरेग्युलर वर्ब जर प्रॅक्टिस करत असाल तर तुम्हाला ह्याच्या सेंटेन्सेस बनवायचे आहेत प्रेझेंट टेन्स आणि पास्ट टेन्स मध्ये. यू कॅन डू इट. सो यू कॅन टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस टेबल. नेक्स्ट वर्ब, स्टेटिव्ह वर्ब म्हणजे अवस्थादर्शक क्रियापद. स्टेटिव्ह म्हणजे स्टेट दाखवतो त्याचा, म्हणजेच इट शोज द स्टेट, फिलिंग, पोझेशन म्हणजेच मालकी किंवा ते काय विचार करत आहे याबद्दल आपल्याला कळतं की त्याची अवस्था कशी आहे, त्याचे फिलिंग कशी आहे, त्याचे इमोशन कसे आहेत, त्याच्यामध्ये काय मालकी दर्शवत आहे किंवा त्याची थिंकिंग काय आहे ते आपल्याला त्या वाक्यामध्ये त्या वर्ब मधून कळतं. त्या वर्बला आपण म्हणतो स्टेटिव्ह वर्ब. कॉमन स्टेटिव्ह वर्ब आता एक्झाम्पल्स पण दिलेले आहेत. जसं नो म्हणजे माहिती असणे, बिलीव्ह म्हणजे आय ट्रस्ट असं म्हणतो त्याला बिलीव्ह. लव्ह, हेट फिलिंग्स आहेत त्या सगळ्या. लाईक फिलिंग. ओन म्हणजेच मालकी दाखवतं इथे जसं की इथे दिलेलं आहे. अंडरस्टँड म्हणजे मला कळतं, सो परत इथे स्टेट कळतंय. रिमेंबर परत स्टेट कळतंय. नीड म्हणजेच परत पोझेशन किंवा फिलिंग असू शकते. आय वॉन्ट परत पोझेशन दाखवत आहे. सो ह्या सगळे जे वर्ड्स आहेत जेव्हा असे शब्द येतात एका सेंटेन्समध्ये, नो, बिलीव्ह, लव्ह, हेट, लाईक, ओन, अंडरस्टँड आणि रिमेंबर, नीड, वॉन्ट ह्या सगळ्या गोष्टी येतात तेव्हा कळतं आपल्याला स्टेट कळतं किंवा फिलिंग्स किंवा पोझेशन किंवा थिंकिंग कळतं. तर त्याला आपण म्हणतो स्टेटिव्ह वर्ब किंवा अवस्थादर्शक क्रियापद. जसं एक्झाम्पल आहे आय नो हिम. ओके. सो नो हा शब्द आला इथे, नो पण दिलेला आहे इथे, नो दिलेला आहे. सो जेव्हा कधीही नो असेल एका सेंटेन्स मध्ये तर तो येतो स्टेटिव्ह वर्ब मध्ये. सो इथे स्टेट दाखवत आहे म्हणजे त्याची अवस्था दाखवते की हा त्याला त्याची ही नोज हिम म्हणजे तो त्याला ओळखतो, राईट. मी त्याला ओळखते, तो हे काय दाखवत आहे त्याची अवस्था दाखवत आहे. म्हणून हा जो वर्ब आहे तो कशामध्ये येतो स्टेटिव्ह वर्ब मध्ये येतो. शी लव्स हिम, अगेन फिलिंग दिसत इथे म्हणून आवडते हे काय होणार, तिला संगीत आवडते. शी लव्स म्युझिक. ओके. सो आवडतं हे काय करतंय फिलिंग दाखवत आहे, राईट. लव्स हे फिलिंग दाखवत आहे म्हणून हे स्टेटिव्ह वर्ब मध्ये येतं. दे ओन अ हाऊस. सो त्यांच्याकडे घर आहे. ओके. सो घर आहे, आहे हा काय होणार ओन म्हणजे त्यांच्याकडे घर आहे. ओन म्हणजे पोझेशन दाखवत आहे, मालकी दाखवत आहे. सो ओन जेव्हा शब्द येतो तर ते कशामध्ये येतं पोझेशन मध्ये येतं आणि पोझेशन हे परत स्टेटिव्ह वर्ब मध्ये येतं. नेक्स्ट, आय अंडरस्टँड इंग्लिश, मला इंग्रजी समजते. तर परत ह्याच्यामधून आपल्याला स्टेट कळते एका व्यक्तीची की हा त्याला कुठल्या स्टेटमध्ये आहे तो की त्याला इंग्लिश कळते. सो अंडरस्टँड हा शब्द हा वर्ब आहे तर हा कशामध्ये येतो स्टेटिव्ह वर्ब मध्ये येतो. ही रिमेंबर्स मी म्हणजे तो मला त्याला माझी आठवण येत आहे, त्याला माझी आठवण आहे म्हणजे तो थिंकिंग प्रोसेस दाखवतो इथे, राईट. सो रिमेंबर्स हा शब्द स्टेटिव्ह वर्ब मध्ये येतो. सो कधीही असे शब्द असतील नो, बिलीव्ह, लव्ह, हेट, लाईक, ओन, अंडरस्टँड, रिमेंबर, नीड, वॉन्ट हे सगळे कशामध्ये येणार हे स्टेटिव्ह वर्ब मध्ये येणार. सो हे तुम्ही ह्याची नोट डाऊन करा हे शब्द की स्टेटिव्ह वर्ब मध्ये कोणकोणते शब्द येतात सो दॅट
कधीही तुम्हाला सडनली जर रिवाइज करायचं असेल, सो यू कॅन नो दॅट हे शब्द असल्यावर आपल्याला त्याला कशामध्ये डिफरन्शिएट करायचं आहे, स्टेटिव्ह वर्ब मध्ये. सो जेव्हा कधी स्टेट असेल, फिलिंग असेल, पोझिशन असेल किंवा थिंकिंग असेल तर ते स्टेटिव्ह वर्ब मध्ये येणार. नेक्स्ट आहे मोडल वर्ब्स किंवा भावदर्शक सहाय्यकारी क्रियापदे. यूज टू एक्सप्रेस म्हणजेच व्यक्त करणे किंवा क्षमता म्हणजेच एबिलिटी दाखवण्यासाठी. परमिशन किंवा परवानगी आणि पॉसिबिलिटी म्हणजे शक्यता, नेसेसिटी किंवा गरज किंवा आवश्यकता, ऍडवाइस म्हणजे सल्ला किंवा ऑब्लिगेशन म्हणजेच कर्तव्य किंवा बंधन. या सगळ्या गोष्टी दिसतात एका वर्ब मधून, कळतं आपल्याला. सो आपण याला कशामध्ये डिफरन्शिएट करणार, याला आपण डिफरन्शिएट करणार मोडल वर्ब मध्ये. जेव्हा कधीही आपण कुठलीही फिलिंग एक्सप्रेस करतोय, फिलिंग नाही एक्सप्रेस जेव्हा करतोय तेव्हा तेव्हा किंवा आपण क्षमता दाखवतोय, परवानगी दाखवतोय किंवा शक्यता असेल किंवा गरज दिसते आपली त्याच्यातून किंवा आपल्याला सल्ला मिळतोय किंवा बंधन दिसतंय काहीतरी, तर ते कशामध्ये डिफरन्शिएट होणार, तर ते ह्याच्या मोडल वर्ब्सच्या कॅटेगरीमध्ये येणार, ज्याला आपण भावदर्शक सहाय्यकारी क्रियापदे असेही म्हणतो. सो एक्झाम्पल्स तुम्ही वाचा, त्याच्यामध्ये बघा काय काय दिलंय, फंक्शन, एक्झाम्पल आणि मराठी मिनिंग दिलेलं आहे. सो 1 मिनिट मी देते तुम्हाला, रीड करा आणि तुम्हाला कळतंय का बघा की त्याच्यामध्ये एक्सप्रेस व्यक्त करतंय कोणी किंवा किंवा त्याच्यामध्ये क्षमता दिसतीये का, परवानगी दिसतीये, शक्यता दिसतीये, गरज दिसतीये किंवा ऍडवाइस दिसतीये की बंधन दिसतंय. हे तुम्ही एक्झाम्पल्स वाचा आणि बघा. ओके, लुक एट द फर्स्ट एक्झाम्पल. आय कॅन स्विम, मी पोहू शकतो. सो इथे काय एबिलिटी दाखवतोय, तो क्षमता दाखवतोय की मी पोहू शकतो, राईट. क्षमता दिसते आपल्याला, एबिलिटी दिसते त्याची. म्हणून हे जे स्विम किंवा हा कॅन शब्द आहे तो कशामध्ये येणार, सॉरी, हा जो कॅन शब्द आहे तो येणार मोडल वर्ब मध्ये येणार. सो कधीही कॅन शब्द आला असेल तर तो कशामध्ये येणार, एक्झाम्पल ऑफ वर्ड्स. वर्ड्स कोणते कोणते येऊ शकतात त्याच्यामध्ये हे नोट डाऊन करा. सो पहिला शब्द तुम्ही लिहू शकता कॅन, जे क्षमता दर्शवतं, म्हणून हे कॅन शब्द आला तर आपण मोडल वर्ब्स मध्ये त्याला कॅटेगराईज करणार. नेक्स्ट आहे मे आय कम इन. सो आपण मी येऊ शकतो का, इथे काय होतं, आपण परमिशन विचारतो जेव्हा कधी कोणी क्लासमध्ये स्टुडंट एंटर करतो. सो मी आय कम इन हे परमिशन आपण विचारलं जातं, राईट. सो हे कशामध्ये येतं, हे परमिशन मध्ये येतं, परवानगी मध्ये येतं. सो मे आय, मी हा शब्द कशामध्ये येणार, परत परवानगीमध्ये येतं. ओके, सो हे कशामध्ये येणार, हा जो शब्द आहे तो मोडल वर्ब्स मध्ये येणार. नेक्स्ट आहे इट माइट रेन टुडे, म्हणजे काय दाखवतो, आज पाऊस पडू शकतो, म्हणजे पॉसिबिलिटी दिसते आपल्याला, शक्यता दिसते त्याच्यातून. सो माइट हा शब्द कशात येतो, माइट हा शब्द मोडल वर्ब्स मध्ये येतो. ओके, सो इट माइट रेन टुडे, आज पाऊस पडू शकतो, शक्यता दर्शवत आहे याच्यातून. नेक्स्ट आहे यू नीड टू स्टडी हार्ड, तुला मन लावून अभ्यास करण्याची गरज आहे. ओके, नीड, परत म्हटलं जेव्हा कधी नेसेसिटी असेल किंवा गरज असेल तर हे पण गोष्ट मोडल वर्ब्स मध्ये येणार. सो नीड हा शब्द नेसेसिटी मध्ये येतो, ह्याचाच अर्थ मोडल वर्ब्स मध्ये येतो, तो नेसेसिटी किंवा गरज दिसते आपल्याला. नेक्स्ट आहे यू शुड एक्सरसाइज, म्हणजेच आपल्याला सल्ला देत आहे कोणीतरी, यू शुड एक्सरसाइज एव्हरी डे, यू शुड स्टडी एव्हरी डे. ओके, यू शुड ब्रश एव्हरी डे. तर हे सगळे ऍडवाइसेस आहेत, ऍडवाइस आहेत. सो हे कशामध्ये येतं, सल्लामध्ये येतं. म्हणजेच यू शुड हा शब्द कशामध्ये येतं, तू दररोज व्यायाम केला पाहिजे. शुड हा शब्द परत मोडल वर्ब मध्ये येतो. नेक्स्ट ऑब्लिगेशन किंवा कर्तव्य किंवा बंधन. ऑब्लिगेशनचा अर्थ तुम्हाला कळाला असेल, कर्तव्य किंवा बंधन या शब्दाला इंग्लिशमध्ये ऑब्लिगेशन असं म्हणतात. नेक्स्ट यू मस्ट ओबे
द रूल्स, तुला नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. सो हे काय आहे, कर्तव्य आहे, बंधन आहे. म्हणून मस्ट हा शब्द परत मोडल वर्ब्स मध्ये येतो. सो हे जे सगळे शब्द आहेत जसे कॅन, मे, माइट, हे शब्द तुम्ही नोट डाऊन करून घ्या अंडर मोडल वर्ब्स. नीड, शुड आणि मस्ट जो काय दाखवतं, परमिशन दाखवतं किंवा पॉसिबिलिटी किंवा ऍडवाइस, ऑब्लिगेशन, नेसेसिटी काही एक्सप्रेस करत असेल, क्षमता दाखवतात, तर हे कशामध्ये येतं, मोडल वर्ब्स मध्ये येतं. सो तुम्ही हा जो टेबल आहे याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता सो दॅट तुम्हाला हे कसं डिफरन्शिएट करायचं, एबिलिटी, परमिशन, पॉसिबिलिटी, नेसेसिटी, ऍडवाइस आणि ऑब्लिगेशन मध्ये हे तुम्हाला क्लिअर होईल. तर हे सगळे शब्द आहेत ते मोडल वर्ब्स मध्ये येतं. नेक्स्ट, आता कॉमन वर्ब्स दिलेले आहे. सो वर्ब 1, वर्ब 2 आणि वर्ब 3 जसं आपण इथे मागे बघितलं होतं ना इरेग्युलर मध्ये, जो आपण टेबल बघितला होता हा, तसाच एक टेबल अजून दिलेला आहे सो दॅट मोस्ट मॅक्सिमम जे शब्द आहेत ते त्यांची तुमची प्रॅक्टिस झाले पाहिजे की त्याचे ते अकॉर्डिंग टू द टेन्स म्हणजेच फ्युचर, पास्ट आणि प्रेझेंटच्या अकॉर्डिंग ते कसे चेंज होतात हे तुम्हाला कळलं पाहिजे, म्हणून हा अजून एक टेबल मी दिलेला आहे. सो लेट्स सी. नेक्स्ट आहे बी. बी म्हणजे आहे असं. सो लेट इट बी म्हणतो ना आपण तसं. सो बीचं आहे पास्ट काय येतं, वर्ब, वॉज किंवा वर होतं आणि बिन म्हणजे होता. ओके, आहे, होता आणि होता. ओके, हे पास्ट मध्ये येतं, पास्ट मध्ये लिहितो आपण इथे आणि हे पण पास्ट मध्ये आहे आणि हे प्रेझेंट मध्ये आहे. ओके, नेक्स्ट हॅव, आय हॅव अ पेन. आय हॅड अ पेन म्हणजे माझ्याकडे पेन होती आणि आय अगेन हॅड अ पेन तेच येतं. आय, ही विल डू इट, ही हॅड डिड इट आणि ही हॅज डन इट म्हणजे त्याने करायचं आहे, केलेलं आहे असं त्याचं मिनिंग आहे. ओके, आय विल मेक ए बुक, आय मेड किंवा आय विल मेक ए पेपर सपोज हा, अँड आय मेड ए पेपर अँड आय मेड ए पेपर. सो मेड पास्ट मध्ये आणि मेक हे प्रेझेंट मध्ये येतं. फाइंड, फाउंड, फाउंड. He will find Ram. He found Ram. He found Ram. Find चं past येतं found. Bring, brought, brought. So he will bring the ball. He brought the ball. So brought अगेन इथे कन्फ्युजन होतं खूप लोकांना. Brought आणि brought आणि बॉट मध्ये. सो दोघांचा अर्थ वेगळा आहे. बॉट म्हणजे बाय करणे म्हणजेच खरेदी करणे. ओके, खरेदी करण्याचं पास्ट काय आहे, बॉट आहे. आणि वेरॅज ब्रिंग म्हणजे काहीतरी आणणे, याचं जे पास्ट आहे ते आहे बॉट. ओके, बॉट म्हणजे काहीतरी आणणे आणि बॉट म्हणजे काहीतरी तुम्ही विकत घेतला आहे, काहीतरी खरेदी केलेली आहे. सो ब्रॉट मध्ये आरचाच डिफरन्स आहे ब्रॉट आणि बॉट मध्ये. सो बॉट म्हणजे काहीतरी वस्तू खरेदी केली असेल आणि तुम्ही ती आधीच केली असेल. सो आय बॉट ए पेन्सिल. अँड अँड जर मला म्हणायचं असेल आणि जर मला म्हणायचं असेल मी ते आणलं आहे. ओके, सो मी आणणे, तर ह्याला काय म्हणतो आपण, आणण्याचं
पास्ट काय म्हणणार आपण, ब्रॉट. ओके, सो आय ब्रॉट ए पेन. आणि आय बॉट ए पेन म्हणजे मी ती खरेदी केलेली आहे, खरेदी करून झालेली आहे. आणि ब्रॉट म्हणजे आणलेली आहे, याचाच अर्थ त्याचा पास्ट आहे. ब्रिंग्स अ ब्रॉट हे पास आहे. दोघांमधला डिफरन्स कळला का तुम्हाला, बॉट आणि ब्रॉट मधला. ओके, नेक्स्ट, बाय म्हणजे विकत घेणे, बॉट हे विकत घेणे ह्याचा पास्ट आहे. सो बाय, बॉट, बॉट. कॅच, कॉट, कॉट. ही विल कॅच द बॉल, अँड पास्ट काय होणार, ही कॉट द बॉल. सो कॉट हे कॅचचं पास्ट आहे. सो कॅच, कॉट, कॉट. नेक्स्ट, थिंक, थॉट, थॉट. सो ही विल थिंक ऑन दॅट, ही विल थिंक ऑन दॅट म्हणजे मी फ्युचर सांगते, ही विल थिंक ऑन दॅट. आणि ही थॉट ऑन दॅट म्हणजे विचार करून झालेला आहे, थॉट ऑन दॅट. सो थिंकचं जे पास्ट आहे ते काय आहे, थॉट आहे. टीच, टॉट, टॉट. सो टुडे शी विल टीच इंग्लिश. ओके, टुडे शी विल टीच इंग्लिश अँड शी टॉट इंग्लिश. सो इंग्लिश, टॉट म्हणजे शिकवणे, टीच म्हणजे शिकवणे. सो शिकवण्याचा पास्ट टेन्स काय आहे इंग्लिशमध्ये, टॉट, TAUGHT, टॉट. सो टीचचा आहे टॉट. सो हा थॉट आणि टॉट, परत ह्याच्यामध्ये डिफरन्स असतो. टॉट म्हणजेच शिकवलं गेलेलं आहे आणि थॉट म्हणजे विचार करून झालेला आहे. दोघांमधला डिफरन्स आहे, स्पेलिंग मध्ये पण डिफरन्स आहे आणि मिनिंग मध्ये पण. फक्त थोडंसं प्रोनाउन्सिएशन वेगळं आहे, इथे आपण थॉट म्हणतो आणि तिथे टॉट असं म्हणतो. नेक्स्ट, टेल म्हणजे सांगणे, टोल्ड, टोल्ड. ही विल टेल अ स्टोरी अँड ही टोल्ड अ स्टोरी. ओके, सांगून झालंय, सो टोल्ड. सो ही टोल्ड ए स्टोरी. फील, फेल्ट, फेल्ट. I feel cold. I feel cold today and I felt cold yesterday. ओके, सो अर्थ वेगळा होतो, म्हणजे अर्थ नाही, सॉरी, काय म्हणतो, अकॉर्डिंग टू द टेन्स ते जे वर्ब आहे तो चेंज होतो. ओके, फीलचा झाला फेल्ट. लीव, लेफ्ट, लेफ्ट. ओके, माय ब्रदर विल लीव टुडे. सो माय ब्रदर विल लीव टुडे. लीव म्हणजे सोडून जाणे. सो लीव अगेन इथे डिफरन्स आहे शब्दांमध्ये. लीव म्हणजेच सोडणे. ओके, अँड लिव्ह म्हणजे जगणे. ओके, न असेल. ओके, जगणे. ओके, सो लीव, LEAV, लीव, दोघांचं जे प्रनाऊन्स करतो आपण साऊंड सेमच आहे, दोघांचं प्रनाउन्सिएशन सेम आहे. लीव आणि लिव्ह. लीव्हला आपण जास्त ई आणि ए वर स्ट्रेस देतो, लीव्ह. आणि लिव्ह आपण आय वर जास्त भर नाही देत, लिव्ह असं म्हणतो, लिव्ह. आणि हे लीव आहे. सो लिव्ह म्हणजे सोडणे आणि लिव्ह म्हणजे जगणे. ओके, सो इथे लिव्हचं काय येतं, पास्ट लिव्ड येतं. ओके, आणि इथे लिव्हचं लेफ्ट येतं, लिव्ड नाही येत, लेफ्ट येतं, LEFT, लेफ्ट म्हणजे सोडून गेलेला आहे असं. ओके, सो लिव्ड म्हणजे जगून झालेला आहे किंवा इथे राहत होता असं आपण लिव्ड म्हणतो. ओके, त्याला लिव्ड म्हणतो. आणि सोडलेला आहे लेफ्ट म्हणतो, म्हणजे सोडून झाले. सो पास्ट टेन्स ऑफ लिव्ह. सो लिव्ह म्हणजे सोडून जाणे, लेफ्ट म्हणजे गेलेला आहे आणि लेफ्ट म्हणजे पण गेलेलाच आहे. सो माय ब्रदर विल लीव्ह टुमॉरो. ओके, माय ब्रदर विल लीव्ह टुमॉरो म्हणजे ही विल बी, तो उद्या सोडून जाणार आहे. अँड ही लेफ्ट यस्टरडे. सो माय ब्रदर लेफ्ट यस्टरडे म्हणजे तो निघून गेलेला आहे. ओके, सो सोडून गेलेला आहे. सो लिव्हचं पास्ट टेन्स आहे लेफ्ट आणि लिव्ह म्हणजे जगणे. लिव्हचा पास्ट टेन्स आहे लिव्ड. नेक्स्ट, मीट, मेट, मेट. I will meet my teacher. I will meet my teacher and I met my teacher. Or I will meet my boss and I met my boss. Okay, meet is present and met है future आहे. Next, send, send, send. I will send a message to her.
आय विल सेंड अ मेसेज टू हर. आणि पास्ट मध्ये असेल तर कसं, आय सेंट अ मेसेज टू हर. ओके, डिफरन्स कळला तुम्हाला? सो हा जो टेबल आहे आणि हे जे बाजूचे वर्ड्स आहेत त्यामध्ये डिफरन्स तुम्हाला माहिती असला पाहिजे. आणि हे शब्द खूप महत्वाचे शब्द आहेत. अकॉर्डिंग टू द गव्हर्नमेंट एक्झाम्स मोस्टली हे असे शब्द विचारले जातात, म्हणून तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या. सो कधीही तुम्हाला जर एक्झाम मध्ये हे शब्द आले आणि तुम्हाला वर्ब विचारला किंवा पास्ट आहे किंवा प्रेझेंट आहे, हे तुम्हाला डिफरन्शिएट करता आलं पाहिजे, राईट? सो ह्याचा अर्थ पण तुम्हाला कळला पाहिजे, म्हणून मी तुम्हाला एक्सप्लेन केलं वर्ड टू वर्ड. आणि हा टेबल पण तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. हे मोस्ट विचारलेले शब्द आहेत. सो टेक अ स्क्रीनशॉट ऑफ दिस. आणि याचा अर्थ पण एकदा रिवाइज करा तुम्ही, की मी कशाचं काय सांगितलं. आणि दोन शब्द जे असे होते जे खूप जास्त कन्फ्युजिंग होते, जसं ब्रॉट आणि बॉट, आणि थॉट आणि टॉट. ओके, लिव्ह आणि लिव्ह, ह्याचा पण रिकॉल करा आणि ह्याचे अर्थ जे आहेत ते तुमच्या नोटबुकमध्ये लिहून ठेवा. बिकॉज असे एवढं डेप्थमध्ये आणि डिटेलमध्ये ना नोबडी टेल्स. ओके, कोणतेही टीचर एवढं डेप्थमध्ये डिटेलमध्ये मीनिंग वन बाय वन तुम्हाला सांगत नाही. सो तुम्हाला इट इज इम्पॉर्टंट की तुम्ही तिथल्या तिथे नोट करून ठेवा तुमच्या नॉलेजसाठी, सो दॅट तुम्हाला दोन्हीही शब्द आले तर तुम्हाला डिफरन्शिएट करता आलं पाहिजे, राईट? सो दॅट यू कॅन डिफरन्शिएट. म्हणून हे सगळे त्याचे अर्थ आणि ते शब्द कसे वेगळे आहेत, त्यांचं साऊंड कसं वेगळं आहे ते पण मराठीमध्ये लिहून ठेवा. की ह्याचं आपण लीव असं म्हणतो आणि याचा लिव्ह म्हणतो, म्हणजे ज्याला पहिली वेलांटी ह्याला दुसरी वेलांटी, जे काही तुम्हाला मराठीमध्ये जसं समजत असेल तसं ते नोट डाऊन करून ठेवा. सो दॅट तुम्हाला डिफरन्शिएट होईल की त्याचा साऊंड पण कसा वेगळा आहे. बिकॉज इंग्लिशमध्ये साऊंड ही खूप महत्वाचे असतात, राईट? कोणत्याही लँग्वेजमध्ये ज्या शब्दांवर आपण कोणत्या वर्डवर स्ट्रेस देतो हेही खूप जास्त इम्पॉर्टंट असतं. बिकॉज जर तुम्ही हे दोन्ही एक्सचेंज केले, तुम्ही जर लिव्हच्या जागेवर लिव्ह म्हटलात आणि लिव्हच्या जागेवर लिव्ह म्हटलात तर अर्थ पूर्ण चेंज होतो. ओके, आणि त्याचा सेंटेन्स पण चुकीचा होतो. सो हे तुम्हाला कळलं पाहिजे. आणि ह्याच्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त, जर तुम्हाला इंग्लिश शिकायचं आहे असेल आणि तुम्हाला प्रो व्हायचं असेल इंग्लिशमध्ये, सो स्टार्ट रीडिंग इंग्लिश न्यूजपेपर. ओके, तुम्ही तुमचा मराठी न्यूजपेपरही वाचा, नो प्रॉब्लेम. बट तुम्ही ट्राय करा की तुम्ही जे इंग्लिश न्यूजपेपर्स आहेत, सो छोटे छोटे आर्टिकल्स का असेनात ते तुम्ही हळूहळू रीड करायला स्टार्ट करा. सो स्टार्ट फ्रॉम द बेसिक, म्हणजेच तुम्ही फक्त हेडलाईन्स रीड करायला स्टार्ट करा. फक्त हेडलाईन्स वाचा. आणि हेडलाईन्समधले काही काही कधी कधी इम्पॉर्टंट किंवा वेगळे शब्दही असतात, ते तुम्ही तुमच्या वोकॅबलरीमध्ये ऍड करू शकता. आणि त्याचा अर्थही जाणून घ्या, किंवा त्याचा साऊंड कसा आहे ते बघा, आणि त्याचा अर्थ काय होतो मराठीमध्ये तो लिहून घ्या. त्याचं प्रनाऊन्सिएशन कसं येतं ते बघा. सो तुम्हाला नॉट नेसेसरी की तुम्ही पूर्ण आर्टिकल वाचला पाहिजे. जस्ट पहिला बेसिक पासून स्टार्ट करा. फक्त ना हेडिंग्स वाचा. ओके, सो त्याच्यानंतर मग जसे जसे तुम्ही पुढे जाल, ऍडव्हान्स व्हाल, देन यू कॅन स्टार्ट रीडिंग द आर्टिकल्स. नेक्स्ट आहे एक्सरसाइज. सो आता आपण पूर्ण बघितलेलं आहे की आपण कोणकोणते वर्ब्स, कुठल्या कुठल्या प्रकारचे वर्ब शिकलेलो आहोत, राईट? सो टू टू रिवाइज दिस, म्हणजे आपल्याला कळलंय की नाही व्यवस्थित हे बघण्यासाठी आपण रिव्हिजन घेतो, राईट? आपण एक एक्सरसाइज प्रॅक्टिस करतो, सो दॅट आपल्याला कळेल की आपल्याला कितपत कळलेलं आहे. आणि नसेल कळलं तर यू कॅन गो बॅक अँड यू कॅन सी ऑल द लेक्चर्स अगेन. यू कॅन रिवाइंड अँड यू कॅन सी की कोणत्या कन्सेप्टचा अर्थ काय आहे. ओके, तर आपण शिकलो वर्बचा अर्थ काय असतं, म्हणजेच कोणताही ऍक्शन वर्ड येत असेल, म्हणजेच क्रियापद. वर्ब म्हणजे क्रियापद. ओके, त्याच्यामध्ये आपल्याला ऍक्शन कळतंय की त्या वाक्यामध्ये तो जो नाऊन आहे, तो जो सब्जेक्ट आहे, तो काय क्रिया करत आहे, काय ऍक्शन करत आहे, तर ते ह्या क्रियापदावरून कळतं, वर्ब म्हणतात आपण त्याला. नेक्स्ट आहे आता मेन टाईपचे वर्ब्स आपण शिकलो. जसं की सगळ्यात पहिला वर्ब होता मेन वर्ब. तर ह्याच्यामध्ये आपल्याला मेन फक्त वर्ब असतो, म्हणजे त्या वर्ब वरून आपल्याला कळतं की म्हणजे आपल्या वाक्यामध्ये स्ट्रक्चर असतो, जसं सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्टचा. त्याच्यामध्ये हा जो मेन वर्ड असतो, हा सिम्पल वर्ड, त्या वर्ब वरून आपल्याला कळतं की तो मेन वर्ब आहे. आणि नेक्स्ट होता हेल्पिंग वर्ब. जो मेन वर्ब असतो त्याला मदत करणारा जो शब्द असतो, जसं की इज, हॅव, आर, वॉज, विल. सो हे जे शब्द असतात जे वर्बच्या आधी येतात, ओके, जो मेन वर्ब आहे, त्याच्या आधी येतात, तर त्याला आपण म्हणतो हेल्पिंग वर्ब किंवा ऑक्सिलरी वर्ब. दुसरा शब्दही तुम्हाला माहिती असला पाहिजे, ऑक्सिलरीचा पण अर्थ माहिती असला पाहिजे तुम्हाला. नेक्स्ट ट्रान्झिटिव्ह वर्ब आपण बघितलं.
याचं जे स्ट्रक्चर आहे ते फिक्स्ड आहे. याच्यामध्ये एक सब्जेक्ट असतो, एक वर्ब असतो आणि एक ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट हा कंपल्सरी याच्यामध्ये असतोच. सो त्याला आपण म्हणतो ट्रान्झिटिव्ह वर्ब. जसं की इथे बघा सेंटेन्समध्ये ऑब्जेक्ट सगळीकडे कंपल्सरी आहेत. ओके, ऑब्जेक्ट पण दिलेले आहेत इथे. नेक्स्ट होतं इनट्रान्झिटिव्ह वर्ब, ज्याच्यामध्ये उलटं होतं, ट्रान्झिटिव्हचंच उलटं होतं. तिथे ट्रान्झिटिव्हमध्ये काय होतं की सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट हा कंपल्सरी त्या वाक्यामध्ये असणारच. बट इन ट्रान्झिटिव्हमध्ये काय आहे, हा जो ऑब्जेक्ट आहे तो नसतो. फक्त सब्जेक्ट आणि वर्ब असतो. जसं की ही शी सिंग्स, ही राईट्स, ओके, ही डान्सेस. सो हे जे आहे सब्जेक्ट आणि फक्त वर्ब, म्हणजेच कर्ता आणि तो जो क्रियापद आहे हे दोन्हीच असतं त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये ऑब्जेक्ट नसतो. तर त्याला आपण म्हणणार इनट्रान्झिटिव्ह. जसं सनरायझेस, ही लाफ्ड, जसं ही स्लेप्ट, हे जे शब्द आहेत. नेक्स्ट, तसं दोघांमधला आपण डिफरन्स पण डिस्कस केला की ट्रान्झिटिव्ह मध्ये ऑब्जेक्ट कंपल्सरी असतो, इन ट्रान्झिटिव्ह मध्ये ऑब्जेक्ट नसतो, फक्त सब्जेक्ट आणि वर्ब असतं. नेक्स्ट होतं लिंकिंग किंवा जोडणारे क्रियापद किंवा लिंकिंग वर्ब. ह्याच्यामध्ये काय होत होतं, ते जे सब्जेक्ट आहे आणि सब्जेक्ट बद्दल जी माहिती आहे ते दोघांना कोण जोडत होतं, तर त्यामधला जो लिंकिंग वर्ब, जो मधला शब्द आहे, तो जो वर्ब आहे तो ह्या सब्जेक्टला आणि त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशनला काय करतोय, कनेक्ट करतोय, लिंक करतोय. त्याला आपण म्हणतो लिंकिंग वर्ब. जसं ह्याच्यामध्ये इज, एम, आर, वॉज, वर, बिकम, सीम, लुक, फील, अपियर, हे सगळे शब्द लिंकिंग वर्ब मध्ये येतात. नेक्स्ट होतं फायनाईट वर्ब किंवा मर्यादित क्रियापद. सो याच्यामध्ये काय होतं, ह्याच्यामध्ये चेंजेस होतात वर्ब मध्ये. सो वर्ब मध्ये चेंजेस कशामध्ये होतात, फायनाईट वर्ब मध्ये होतात. तो कसे चेंजेस होतात, त्याच्यासमोर पर्सन असेल किंवा नंबर असेल किंवा टेन्स असेल, त्याच्या अकॉर्डिंग तो जो वर्ब आहे तो चेंज होतो. ओके. नेक्स्ट होता नॉन नॉन फायनाईट वर्ब. सो नॉन फायनाईट वर्ब मध्ये काय होतं, पूर्ण फायनाईटचं ऑपोजिट, म्हणजे हा चेंज नाही होत, पण त्याच्यासमोर कधी कधी वर्बच्या समोर टू असतो किंवा हा जो वर्ब आहे तो नाउनचा रोल प्ले करतो कधी कधी. ओके. सो हे जे टाईपचे सेंटेन्स असतात, जर वर्बच्या समोर, क्रियापदाच्या समोर टू असेल किंवा हा जो वर्ब आहे तो नाउन म्हणून रोल प्ले करत असेल, तर त्याला आपण म्हणणार, किंवा नाम म्हणून हा जो क्रियापद आहे तो कधी कधी नाम होतो, नाम बनतो, नामचा रोल प्ले करतो, त्याला आपण म्हणतो नॉन फायनाईट वर्ब. जसं इथे रीडिंग नॉन फायनाईट वर्ब आहे आणि इथे टू स्टडी हा नॉन फायनाईट वर्ब आहे. आणि रेग्युलर वर्ब म्हणजे काय, आपल्याला पास्ट टेन्स दाखवायचं असतं आणि त्याच्या मागे ईडी हा सफिक्स म्हणून ऍड होतो, प्लेचा प्लेड होतो. नेक्स्ट, इरेग्युलर वर्ब मध्ये काय होतं, इरेग्युलर वर्ब मध्ये पण आपण पास्टचेच फॉर्म्स बघतो, पास्टचेच वर्ब्स बघतो, पण त्याच्यामध्ये ईडी नाही ऍड होत, पण तो शब्द थोडाफार चेंज होतो. जसं राईटचा रोट होतो, ब्रेकचा ब्रोक होतो, स्पीकचा स्पोक, स्पोकन असं होतो, ड्रिंकचा ड्रँक होतो, बिगनचा बिगॅन होतो, सीचा सॉ होतो, ओके, टीचचा टॉट होतो. सो थोडे शब्दच चेंज होतात, तर त्याला रेग्युलर मध्ये आपण कॅटेगरीमध्ये टाकतो. नेक्स्ट होतं स्टेटिव्ह, ज्याच्यामध्ये आपल्याला कोणताही हे असेल, कोणताही वर्ब असेल किंवा कोणताही नाऊन असेल, त्याच्याबद्दल आपल्याला काय कळतं, त्याची अवस्था म्हणजे स्टेट कळते, त्याची फिलिंग्स कळतात, त्याची मालकी दाखवतं ते, किंवा त्याची नीड काय आहे, त्याची थिंकिंग काय आहे हे आपल्याला दिसतं. जसं की नो, बिलीव्ह, लव्ह, हेट, लाईक, ओन, अंडरस्टँड, रिमेंबर, नीड, वॉन्ट, हे सगळे जर शब्द त्याच्यामध्ये येत असतील तर ते स्टेटिव्ह वर्ब मध्ये येतं. नेक्स्ट आहे मॉडल वर्ब्स किंवा भावदर्शक सहाय्यकारी क्रियापद. तर ह्याच्यामध्ये काय होतं, ह्याच्यामध्ये आपल्याला क्षमता कळते, आपल्याला परवानगी दिसते, शक्यता दिसते, गरज दिसते, राईट, किंवा सल्ला कळतो किंवा बंधन दिसतं. तर त्याला आपण म्हणतो मॉडल वर्ब. जसं की कॅन असेल, मे, माइट, नीड, शुड, मस्ट, असे शब्द जर आले तर ते कशामध्ये येतं, तर ते मॉडल वर्ब्स मध्ये येतं. ओके, शुड, मस्ट, हे सगळे मॉडल वर्ब्स मध्ये येतात. इंडियन आपण बघितलं की थोडे अजून शब्द ज्यांचा जे स्पेलिंग मध्ये आहे थोडंसं चेंजेस होतात, थोड्या जणांचे थोडे प्रोनाउन्सिएशन सेम असतात, असेही शब्द बघितलं, आणि त्याच्यामध्ये थोडा एक लेटर ऍड होतो आणि त्याचा अर्थ पूर्ण चेंज होतो, असेही शब्द आपण बघितले, सो दॅट तुम्हाला कन्फ्युजन नाही होणार. नेक्स्ट, सो आता आपण आपल्या रिव्हिजन हे झालेलं आहे, म्हणजे आपल्याला रिकॉल करून झालेलं आहे सगळं. सो नाव लेट अस मूव्ह अहेड. आपण बघूयात काय दिलाय प्रश्न. आयडेंटिफाय द टाइप ऑफ हायलाइटेड वर्ब, म्हणजे हा हायलाइट केलेला वर्ब आहे त्याच्याबद्दल आपल्याला सांगायचं की कोणत्या टाईपचा तो वर्ब आहे. जसं शी इज अ टॅलेंटेड सिंगर,
सो इज ऍड झाला इथं, राईट. शी इज अ टॅलेंटेड सिंगर. सो टॅलेंटेड सिंगर काय आहे त्याच्याबद्दल माहिती आहे, राईट. आपल्याला त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन मिळते, टॅलेंटेड सिंगर, राईट. सो असं जेव्हा कधीही वर्ब असेल जे आपल्याला सब्जेक्ट आणि त्याबद्दल इन्फॉर्मेशन सांगत आहे, सो त्यातला मधला जो वर्ड आहे, तो मधला जो वर्ब आहे तो कशामध्ये येतो, तो लिंकिंग वर्ब मध्ये येतो. जर म्हणजेच आपल्याला इथे काय कळतं, इथे आपल्याला सब्जेक्ट दिसतोय आणि आपल्याला इथे टॅलेंटेड सिंगर हे त्याची इन्फॉर्मेशन दिसते. सो इज हा काय झाला, इज हा लिंकिंग वर्ब झाला. ओके, लिंक करताय म्हणून लिंकिंग वर्ब. जसं आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल करून दाखवला, राईट. आता हे जे बाकी जे 9 एक्झाम्पल आहे ते तुम्ही करायचे ट्राय करा आणि आय विल वेट फॉर अ सेकंड किंवा अ मिनिट आणि तुम्ही हे सगळे लिहून बघा उत्तरं. आणि जर तुम्हाला जमत असेल तर ट्राय करा आणि जर नसेल जमत तरी आपण मी करून दाखवणार आहे आणि तुम्हाला उत्तरही सांगणार आहे याची. सो जस्ट ट्राय की तुम्हाला समजेल की तुम्हाला कन्सेप्ट किती कळाले आहेत. आणि नसेल कळाले तर यू कॅन गो बॅक आणि तुम्ही परत सगळे कन्सेप्ट रिवाइज करू शकता आणि मग ह्याचं उत्तर देऊ शकता. ओके, सो आय विल वेट फॉर अ मिनिट अँड देन सी की याचे उत्तर काय येतात. ओके, सो लेट सी. दे बिल्ट अ न्यू हाऊस. ओके, सो कधीही एका शब्दाचा जसं बिल्डचं काय येतं, प्रेझेंट आहे बिल्ड आणि इथे बिल्डचा जर प्रेझेंट टेन्स असेल, आय विल बिल्ड अ हाऊस किंवा हे फ्युचर मध्ये झालं, ही विल बिल्ड अ हाऊस, तर ह्याचं जे पास्ट आहे, सो हे पास्ट काय होतं, एल टी ऍड झाला, टीच्या जागेवर टी ऍड झाला आणि तो शब्द काय झाला, बिल्ट झाला. सो कधीही पास्ट टेन्स मध्ये असे चेंजेस येतात, शब्दामध्येच चेंज येतात, ईडी ऍड नाही झाला इथे, तर शब्दच चेंज झालाय. अशा वर्बला आपण काय म्हणतो, इरेग्युलर वर्ब. आठवतंय का तुम्हाला. सो इथे बिल्ड काय झाला, हायलाइटेड शब्द बिल्ट होता, सो हा झाला इरेग्युलर वर्ब. सो तुम्ही इथे बाजूला लिहूनही ठेवा की बिल्डचा पास्ट टेन्स बिल्ट, म्हणजे तुमच्या नॉलेजसाठी असे कुठेही एक्स्ट्रा शब्द मिळत असतील ना, पटकन नोट करून ठेवायचं. जसं इथे बघा, राईटचं रोट. ओके, बिल्डचं झालं बिल्ट. सो हे इरेग्युलर वर्ब मध्ये येतात. सो डिरेक्टली थोडा वर्डच चेंज होतो तो त्याच्यामध्ये, तो जो वर्ब आहे तोच चेंज होतो, त्याचा पास्ट टेन्स मध्ये चेंज होतं. द बेबी स्लेप्ट पीसफुली. सो द बेबी स्लेप्ट पीसफुली. परत इथे स्लीपचा काय झालं, स्लेप्ट झालं, स्लीपचं झालं स्लेप्ट. तर हे कशात येणार, इरेग्युलर मध्ये येणार. लेट मी चेक. ओके ओके, सो इथे ह्याला ह्याला असं म्हणायचं की हे ना, ऑल दो स्लेप्ट इरेग्युलर वर्ब हे बरोबरच आहे, हे चुकीचं नाहीये, हेही बरोबर आहे. पण ह्याच्यामध्ये अजून एक त्याचा अर्थ असू शकतो, जसं आपण इथे उत्तरं पण दिलेली आहेत. तो हा इन ट्रान्झिटिव्ह हा स्लेप्ट जो आहे ना, आता जर आपण नीट बघितलं तर द बेबी स्लेप्ट पीसफुली ह्याच्यामध्ये ना ऑब्जेक्ट नाहीये. ओके, देर इज नो ऑब्जेक्ट इन दिस सेंटेन्स. इथे फक्त काय आहे, पीसफुली ऍडजेक्टिव्ह आहे आणि स्लेप्ट हा वर्ब आहे. सो सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट आहे फक्त, म्हणून हा काय असू शकतो, ह्याला आपण इंट्रान्झिटिव्ह म्हणणार. ओके, इंट्रान्झिटिव्ह वर्ब. स्लेप्ट हे इंट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. सो आता आपण बघितलं, जेव्हा कधीही कोणतीही नो हा शब्द असेल तो कशामध्ये होता, स्टेटिव्ह मध्ये होता, राईट. म्हणजे ती अवस्था सांगते, म्हणजे त्याला ऑलरेडी माहित आहे. सो नो हा शब्द येतो स्टेटिव्ह मध्ये. सो ह्याचा अर्थ आहे नो. नो हा वर्ब कशामध्ये येणार, स्टेटिव्ह वर्ब मध्ये येणार, स्टेटिव्ह वर्ब मध्ये येणार.
ओके, लेट अस चेक. येस, इट इज करेक्ट. स्टेटिव्ह वर्ब. बिकॉज त्याचा हे पण दिलंय, नो एक्सप्रेसेस अ स्टेट ऑफ नॉलेज. नो हे काय सांगते आपल्याला, त्याची अवस्था सांगते की त्याला ऑलरेडी माहित आहे, त्याचं नॉलेज सांगतंय आपल्याला, म्हणून हे कशामध्ये येणार, स्टेटिव्ह मध्ये येणार. नेक्स्ट, वी कॅन सॉल्व्ह द दिस प्रॉब्लेम. सो कॅन जो आहे, कॅन शब्द मी मगाशीच तुम्हाला डिफरन्शिएट करून आयडेंटिफाय करून दाखवला होता. सो कधीही कॅन शब्द येत असेल किंवा ते क्षमता दर्शवते, कॅन हा शब्द काय दाखवते आपल्याला, की तो करू शकतो, म्हणजे त्याची क्षमता दिसते आपल्याला ह्यामधून. सो जेव्हा कधी क्षमता आपल्याला एका वर्ब मधून कळते, तर तो वर्ब मध्ये आपण कशामध्ये डिफरन्शिएट करणार, त्याला मोडल वर्ब. ओके, सो याचा अर्थ आहे असा, जेव्हा कधीही एक क्षमता दिसते आपल्याला एका वर्ब मधून, तर ते कशामध्ये येतं, मोडल मध्ये येतं. सो याचा कॅन जो वर्ब आहे तो मोडल वर्ब मध्ये आपण डिफरन्शिएट करणार. नेक्स्ट आहे टू बिकम. ही वॉन्ट्स टू बिकम. ओके, सो आता मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं, आपण बहुतेक त्याला ह्याच्यामध्ये रिवाइज केलं होतं फायनाइट वर्ब मध्ये. येस, सो नॉट फायनाइट वर्ब, सॉरी, give me a transitive verb मध्ये. ओके, सो not even transitive, just a second. नॉन फायनाइट वर्ब मध्ये, सॉरी फॉर द मिस्टेक, नॉन फायनाइट वर्ब मध्ये आपण डिस्कस केलं होतं की कोणत्याही वर्बच्या समोर जर टू हा शब्द येत असेल, तर तिथे आपण बघितलं ही वॉन्ट्स टू बिकम अन IAS ऑफिसर. टू बिकम, टू हा शब्द आलेला आहे वर्बच्या समोर, बिकम हा वर्ब आहे तिथे, सो टू हा शब्द त्याच्या समोर आलेला आहे, तर तो कशामध्ये येणार, तो नॉन फायनाइट मध्ये येतं. सो हा जो आहे नॉन फायनाइट मध्ये येतं. नॉन फायनाइट वर्ब बिकॉज इन्फिनिटिव्ह टू बिकम, टू आलेला आहे त्याच्यामध्ये, म्हणून हा टू आलेला आहे. टू प्लस बिकम असं लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. सो हे कशामध्ये येणार, नॉन फायनाइट, नॉन फायनाइट वर्ब. नेक्स्ट आहे द चिल्ड्रन प्लेड फुटबॉल. सो जे चिल्ड्रन प्लेड फुटबॉल, सो कशामध्ये येतं, रेग्युलर मध्ये येतं, बिकॉज इथे प्लेला प्लेड ऍड झालाय. सो सी रेग्युलर वर्ब आणि ईडी ऍड झालाय ना, म्हणून कशामध्ये येणार, हे रेग्युलर वर्ब मध्ये येणार. सो प्लेड हा शब्द लिहून घ्या, प्लेड इथे ईडी ऍड झालाय ना, ईडीला अंडरलाईन करा, म्हणून हा कशामध्ये येणार, रेग्युलर मध्ये येणार, रेग्युलर वर्ब. द फ्लावर्स स्मेल फ्रेश. सो काय होतं इथे, स्मेल हा फ्लावर्स, आणि फ्लावर्स कसे आहेत, फ्रेश आहेत, त्या फ्लावर्स बद्दल ती इन्फॉर्मेशन आहे, राईट. स्मेल फ्रेश हा इन्फॉर्मेशन आहे आणि फ्लावर्स हे सब्जेक्ट आहे, दोघांना लिंक काय करताय, स्मेल हा शब्द दोघांना लिंक करतोय. सो हे झालं, स्मेल हा शब्द झाला लिंकिंग वर्ब. आता तुम्ही म्हणणार मॅम हे किती कन्फ्युजिंग आहे आणि आम्हाला कळत नाही आहे. सो सी, तुम्हाला हे फक्त प्रॅक्टिसने येणार आहे. तुम्ही एव्हरीडे 5 सेंटेन्सेस तरी ॲटलिस्ट प्रॅक्टिस करा, सो दॅट तुम्ही कधीही, तुम्हाला एक्झाम मध्ये जरी विचारलं विच काइंड ऑफ वर्ब किंवा कोणता वर्ब आहे याच्यामध्ये आयडेंटिफाय करत, तुम्हाला इझी जाईल. ओके, सो हे असं सडनली नाही येणार, तुम्हाला प्रॅक्टिसनेच येणार आहे, तुम्हाला रोज प्रॅक्टिस करावी लागणार याची. सो द फ्लावर्स स्मेल फ्रेश, स्मेल हा लिंकिंग वर्ब आहे. शी रोट अ ब्युटिफुल पोअम. सो रोट हा शब्द, आता परत तुम्ही ह्याच्यामध्ये मिस्टेक करणार की तुम्हाला वाटणार हे ह्याच्यामध्ये येतंय, इरेग्युलर मध्ये येतोय, बट रोट, आता इथे बघा, इथे रोट अ ब्युटिफुल पोएम. आता ब्युटिफुल पोएम काय आहे, ऑब्जेक्ट आहे, राईट. सो हे कशामध्ये येणार, हे ट्रान्झिटिव्ह मध्ये येणार, बिकॉज इथे सब्जेक्ट आहे आणि इथे वर्ब पण आहे. ओके, सो इथे सब्जेक्ट, शी सब्जेक्ट आहे, रोट वर्ब आहे आणि ब्युटिफुल पोएम हे ऑब्जेक्ट आहे. सो रोट कशामध्ये येणार, ट्रान्झिटिव्ह वर्ब मध्ये येणार. ओके, नेक्स्ट आहे स्विमिंग इज अ गुड एक्सरसाइज. आता तुम्हाला लक्षात येत असेल की मी तुम्हाला सांगितलं होतं की असेही वर्ब्स असतात जे नाउनचा रोल प्ले करतात, जसं रीडिंग इज अ गुड हॅबिट. सो रीडिंग काय होतं, इथे स्टार्टिंगला पण येत होतं आणि वर्ब होतं, पण नाउनचा रोल प्ले करत होतं. तसंच या सेंटेन्स जर तुम्ही नीट बघाल, स्विमिंग इज अ गुड एक्सरसाइज, तर स्विमिंग काय आहे, इथे वर्ब आहे. आय अग्री, इट इज अ वर्ब आहे ते, पण इथे कशाचा रोल प्ले करताय, ते नाउनचा रोल प्ले करताय. सो जेव्हा कधीही एक शब्द नाउनचा रोल प्ले करतो, तर तो कशामध्ये येतो, नॉन फायनाइट किंवा जिरंड वर्ब मध्ये येतं. म्हणजे स्विमिंग हे काय आहे, ऍज अ नाउन इथे फंक्शन करतंय, म्हणून हे जे स्विमिंग हा शब्द आहे
तो कशामध्ये येणार? कशामध्ये येणार? तो नॉन फायनाईट मध्ये येणार. हे सगळे त्याचे उत्तर आहेत. जस्ट सी की तुमचे जे उत्तर आहे, आय नो खूप सारे अनएक्सपेक्टेड आन्सर्स आले असतील, खूप सारे आन्सर्स चुकीचेही आले असतील, बिकॉज हे वन गो मध्ये नाही येणार आहे. ते थोडंसं आय 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 नो थोडंसं डिफिकल्ट आहे, बट ते प्रॅक्टिसनी होऊन जाईल. ओके, इझी होईल. सो तुम्हाला फक्त लॉजिक फाइंड आउट करायचं आहे की हे लॉजिक बसतंय की नाही. सो दिस आर द आन्सर्स. हे उत्तरं होते सगळे, तुम्ही नोट डाऊन करू शकता सगळ्या प्रश्नांचे उत्तरं. ओके, सो दॅट इज इट फॉर टुडेज व्हिडिओ. जर तुम्हाला हा लेक्चर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा. आणि तुम्हाला जर नसेल कळलं तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये तुमचे डाऊट्स पोस्ट करू शकता, किंवा तुम्हाला खूप जास्त कळलं असेल तरीही तुम्ही आम्हाला कळवू शकता. ओके, सो टिल देन तुम्ही अभ्यास करत राहा अँड ऑल द बेस्ट. थँक्यू.